language you prefer? Mix हिंदी मराठी मराठी सर्वांना जमेल ना? अच्छा, आपला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम सुरू करतो. सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो. मला कळलं नव्हतं की 5:30चा वेळ दिलाय. माझा डायरीमध्ये 7चा वेळ लिहिला होता. कदाचित काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल. तर आपण सुरू करूया की आपल्यामध्ये प्रश्न काय. रिडेव्हलपमेंट करायचा तिलकनगरमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. जवळपास 110 बिल्डिंग आहे. किती बिल्डिंग्स आहेत? 160 168 किंवा 160 बिल्डिंग्स आहेत. तिलकनगरमध्ये 160 बिल्डिंग्स आहेत आणि सर्व माडा कॉलनी आहे आणि ऑलमोस्ट ऑल फक्त कदाचित एक 10-12 सोसायटी असतील किंवा बिल्डिंग असतील ते रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेले नाहीत. बाकी सर्व रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेले आहेत. तर आपल्याकडे काय अडचण आहे आपल्या सर्वांना माहिती असेल. खूप सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेलेत, अर्धवट थांबलेला आहे. अजून काही विचार करतायत. काही ठिकाणी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलेले बिल्डर बरोबर अजून ते पुढे जात नाही. आणि आता आपण बघितलं वस्तुस्थिती तर मार्केट थंड असल्यामुळे कुठलाही बिल्डर पुढे येत नाही. आणि काही ठिकाणी आपल्याला काय दिलंय की भाडा दिलेला आहे, काही ठिकाणी भाडे बंद केलेलं आहे. खूप काही अडचण तिलकनगरमध्ये आहे. आणि शेवटचे एक अडचण ज्या तिलकनगरमध्ये आहे ते कदाचित कधी सॉल्व्ह होणार माहिती नाहीये. कुठल्याही बिल्डिंगचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाहीये. जेवढं बिल्डिंग आतापर्यंत रिडेव्हलपमेंट गेले कदाचित 160 मध्ये 100 बिल्डिंग नक्की रिडेव्हलपमेंट मध्ये गेलं असेल आणि त्याच्यामध्ये 60-70 बिल्डिंग ताबा घेतलेला असेल. तरी ताबा घेऊन सुद्धा अजूनही ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेला नाही. त्याला कारण खूप आहे. आता कारण आपण न शोधता पण ह्याला कारण खास करून कारण आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि माडामध्ये वादविवाद आहे. पण ते कुठल्याही बिल्डरशी किंवा कुठल्याही सोसायटीचा संबंध नाहीये. तरी देखील लोक राहतात, पाणी मिळतो आणि काही अडचण अजून झालेला नाहीये. तरी देखील काही बिल्डिंग महत्वाचा अर्धवट झालेला आहे. तर ह्याला धरून आपल्या सोसायटीचे काही पदाधिकारी आमच्याकडे आले होते. ते बोलले आपल्याला रिडेव्हलपमेंटवर थोडस प्रशिक्षण पाहिजे किंवा मार्गदर्शन पाहिजे. तर मार्गदर्शन मी खूप करू शकतो. मी एक 4-5 पुस्तक लिहिले, 5 पुस्तक लिहिले रिडेव्हलपमेंटवर. उद्या आमच्याकडे पूर्ण दिवस रिडेव्हलपमेंटवरच माझा कार्यक्रम आहे. तिथे लोक 2,500 रुपये भरून जवळपास 50 लोकांचं कॅपॅसिटी होतं. 60 लोकांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे. रिडेव्हलपमेंटचं खूप चाललेलं आहे. पण खास करून आपण आपल्याकडे काय काय प्रश्न आहे मला नोंद करू द्या. नाहीतर रिडेव्हलपमेंट सोपं आहे. बिल्डिंग तोडायचे, डेव्हलपरला द्यायचंय, तो बांधून देईल, ऍडिशनल एरिया देईल, कॉर्पस देणार, रेंट देणार आणि जेव्हा आपल्याला ताबा मिळेल तेव्हा एखादा बेडरूम वाढून मिळणार आहे. एवढंच आहे, कॉर्पस मिळणार आहे. दॅट इज कॉल्ड रिडेव्हलपमेंट इन द नॉर्मल लँग्वेज. तरी देखील ह्याच्यामध्ये काय अडचण आहे, तुम्हाला काय काय विचारायचं आहे तुम्ही थोडंसं मला विचारा. मी जरा नोट करतो. नोट केल्यावर त्याच्यानंतर माझं प्रेझेंटेशन असेल किंवा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा पूर्ण प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. तुमच्याकडचा प्रश्न रिडेव्हलपमेंट मध्ये बागवे रिडेव्हलपमेंट मध्ये ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत. ओके. आणि दुसरं म्हणजे की आम्ही जे ऐकलेलं आहे की तुम्ही स्वतः डेव्हलपमेंट करू शकता आणि थ्रू कॉन्ट्रॅक्टर करू शकता. तर त्याचे फायदे तोटे काय. ओके. नंतर ज्या सोसायटीज सेल्फ डेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत त्यात म्हणजे गेलेल्या आहेत त्यातल्या किती सक्सेसफुल झाल्या आणि किती फेल्युअर झाल्या. आणि फेल्युअर सक्सेस झालं त्यांचं कारण काय आणि फेल्युअर झालं त्यांचं कारण काय. नंतर हा जो FSI मिळतो तर गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स प्रत्येक वेळी बदली होतात
त्याचा ॲडव्हान्टेज आपण जर सुरू केलं समजा आणखी 2 वर्षात 3 वर्षात तर तो आणि 5 वर्षात लागलं तर तो पुढे ॲडव्हान्टेज त्याला मिळू शकेल का आपल्याला. आता याच्या बऱ्याचशा बिल्डिंगी त्या आता ही 45 बिल्डिंग आहे ती त्यांनी पूर्ण केली बांधून आणि नंतर हल्ली एक वर्ष 2 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा आणखी 2-3 माळे वाढवले. ओके आणि हे झालं. दुसरं म्हणजे हा जो प्लॉट आहे तो एअर स्ट्रीपमध्ये येतो त्यामुळे किती उंची घेऊ शकतो आपण. ओके आणखीन रिडेव्हलपमेंट जायचं असेल तर जर किती मेंबर्सची मेजॉरिटी असावी कारण 70% हे नॉर्म्स आता पुन्हा बदलत आहेत ते 50% येत आहेत वगैरे की त्यातलं सत्य काय आहे. संतोष वेल्लाळ. वेल्लाळ जसं तुम्ही सांगितलं की रिडेव्हलपमेंट म्हणजे बिल्डिंग पाडा आणि नवीन बिल्डिंग तयार करा, सिंपल लँग्वेज. पण प्रश्न असा आहे, आज माझं पोटेन्शियल काय आहे? हाऊ डू आय अनालाइज माय पोटेन्शियल? ओके. नंबर 2, मी जेव्हा पोटेन्शियल अनालिसिस करतो, अपार्ट फ्रॉम माय एक्झिस्टिंग FSI, माझं जे इनबिल्ड माझं जे कंपाऊंड आहे त्याचं काय? जेव्हा मी कॅल्क्युलेट करतो FSI, त्यामध्ये काही ठिकाणी म्हणतात की FSIचे नॉर्म्स खूप वेगळे आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन्सचे. सो इन जनरल आयडिया की म्हणजे जसं कुठे कोण म्हणतं जिन्याचा FSI पकडता येत नाही किंवा फ्लॉवर बेड असतो, ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, तर व्हॉट इज द जनरल कॅल्क्युलेशन ऑफ FSI? दॅट इज नंबर सेकंडली. आय जस्ट ॲड टू मिस्टर बागवे की म्हणजे फायदा आणि तोटा, मला वाटतं फायदा आणि तोट्यापेक्षा फेल्युअर्सवरती आपण जास्त लक्ष दिलं, म्हणजे आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून आपण शिकलो तर खूप जास्त आहे, गरजेचं आहे. तर जसं तुम्ही स्वतः सांगताय की 100 सोसायटीमध्ये म्हणजे एखाद्या माणसाने रिडेव्हलपमेंट केली त्याचं नाव पेपरामध्ये येतं, बिकॉज ही इज स्वॅम अगेन्स्ट द टाईड आणि म्हणून त्याचं नाव येतं. तर ही जी माणसं सक्सेसफुल होतात तर ते का होतात? आणि सर्वात महत्वाचं की जे नेक्सस असतं म्हाडा आणि बिल्डरचं, सगळी माणसं कुठे कमी पडतात? म्हणजे सगळेजण जेव्हा हा प्रोजेक्ट करतात, म्हणजे प्रत्येकाला जो इथे माणूस आहे आणि जो नाही आहे प्रत्येकाला रिडेव्हलपमेंट हवी आहे, असं कोणाला नको कोणाला रिडेव्हलपमेंट नको आहे. पण सगळ्यांना मोठी भीती असते, माझं मी जर घर तोडलं तर मी परत येईन का आणि किती वर्षात परत येणार? हा दुसरा प्रश्न आहे. किती मला when you talk about self development, NOCs is one of the biggest challenge. साधारण रफली किती प्रकारचे NOCs असतात? When I talk about construction, what is the quality of construction? Is there any book which can enlighten us about the construction? आणखी legal aspects. If you take the society मध्ये एखादा मेंबर गेलेला असतो, in that case how do we consider him and take him in the stream? This is one more question. A deceased member आहे, त्या family members are staying. See, he is not a owner, he is a nominee member. So where does that flat stands? Where that is one more thing we have to ask for. आणि सर्वात महत्वाचं मी सांगितलं जसं आपलं पोटेन्शियल आहे, प्रोजेक्ट झाल्यानंतरचं काय पोटेन्शियल, ह्या 2 गोष्टी केल्या पाहिजेत. आणि साधारणपणे हा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं म्हटलं तर एकी सगळ्या लोकांमध्ये सर्वात आता जसं सुरुवात झाली, मतं प्रत्येकांची वेगळी असतात, कुठे लोक चुकतात हे जर तुम्ही थोडं सांगितलं तर बरं होईल. धन्यवाद. संजय चौथाई.
माझा एकच पॉईंट आहे, पार्किंगबद्दल काय पॉलिसी असते नॉर्मली? कारण आमच्या कॉलनीमध्ये आम्ही बघतो की नॉर्मली सगळ्या कार्स ह्या रोडवरती पार्क केलेल्या असतात, कुठल्याही बिल्डिंगला पार्किंग दिलेलं नाही आहे. तर पार्किंगबद्दल काय पॉलिसी असते? विनायक मडकईकर. 79A बद्दल तुम्ही सांगणारच आहात, पण 79A जर कुठल्या सोसायटीने फॉलो नाही केला त्याच्यासाठी काय ऍक्शन घेऊ शकतो आपण? हे बिफोर हँड समजा व्हाईट टू व्हाईट केस झाली, 79A फॉलोअर नाही आलं तर काय करू शकतो आपण? तेवढाच एक प्रश्न आहे. त्यांचं 79A प्रश्न असा आहे की रिडेव्हलपमेंट करताना शासनाने काय नियम करून दिलेला आहे, त्या नियम काय आहे आणि त्याच्या नियमाचं उल्लंघन केल्यावर कोणाला जबाबदारी ठरवता येईल, आणि एखादं नियमचं उल्लंघन केलं असेल कसं आम्ही त्या कमिटीवर ऍक्शन घेता येईल, जबाबदारी ठरवता येईल. ते 3 प्रश्न त्यांचा आहे. नियम काय, प्रक्रिया काय, आणि एखाद्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी चुकलं आपण त्याला जबाबदारी कसं ठरवता येईल. MB शाह. मला फक्त एकच प्रश्न आहे, तो प्रश्न तो साहेबांनी विचारला आहे की मी परत बिल्डिंग तोडल्यानंतर मी परत येईन का, आणि आलो तर किती वर्षाने येईन? सपोज द बिल्डिंग गेट्स डिलेड, द बिल्डिंग स्टॉप्स वर्क, there are lots of, in a way, read in the paper, some buildings have been held up for 10 years, 12 years, 15 years, and the builders stop paying rent. What remedy do we have in a situation like that? SM नेमळेकर. SM नेमळेकर. कॉलनीमध्ये बऱ्याच बिल्डिंग झालेल्या आहेत. बऱ्याच बिल्डिंगमध्ये बरेचसे मजले वाढवलेले आहेत. आता त्यांनी काही FSI घेतलेला नसला तर आता FSI शिल्लक आमच्यासाठी मिळू शकेल का? हां, ह्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये आता FSI दुसरीकडचा फ्लोटिंग FSI वापरता येईल का? हां, FSI म्हणजे आता कसं आहे की बऱ्याच बिल्डिंगमध्ये अनऑथराइज काही मजले वाढवलेले आहेत. आता ते रेग्युलराइज करायच्या मागे लागलेले आहेत. आता अल्टिमेटली दे विल यूज दी जे एक्झिस्टिंग FSI जो काय असेल तो वापरतील ते. मग त्यासाठी आपल्याकडे काय शिल्लक राहू शकेल का, त्याच्यामध्ये मिळू शकेल? वापरला गेला असेल तर. प्रश्न खुलासा करतो की FSI एखादा लेआउट मध्ये फ्लोटिंग FSI आहे, त्या प्लॉटचा FSI आहे, तर आमचा FSI समजा आम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये आता गेलो नाही पर उदाहरण, आणि नंतर रेग्युलरायझेशन पॉलिसी आला, आणि दुसऱ्याने समजा की त्यांनी रिडेव्हलपमेंट सुरू केले, त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम केलं, आता त्यांना रेग्युलराइज करायचं, तर इकडचे FSI ते तिकडे वापरून आमचं नुकसान करतील का? बरोबर आहे साहेब माझा प्रश्न? हा, ठीक आहे. वामन धेरंगे. टिळकनगर मध्ये ही गिफ्ट गिव्हिंग सोसायटी आहे ना, ती 1 नंबरची सोसायटी आहे, सगळ्यात चांगली सोसायटी, मेंबर्स पण चांगले आहेत, सर्व चांगले आहेत, म्हणजे साथ देणारे आहेत. तर ती अशीच राहण्यासाठी म्हणजे मॅक्झिमम मेंबर्स नको असं माझ्या मत आहे. तर किती मेंबर्स असले तर साधारण 1 होऊ शकते, कारण काय समजा 150-200 मेंबर झाले तर तेवढे माझ्या मते मजबूत होऊ शकत नाहीत. तर लिमिटेड किती याच्यात आणि कसे उत्तम सोसायटी बनेल त्यासाठी करा मार्गदर्शन. डॉक्टर मिसिस मुळे त्यांच्याकडनं आम्हाला प्रश्न आलेत कमिटीकडे. पहिला प्रश्न आहे की अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी इयर्स द वर्क ऑफ डिमॉलिशन अँड रिकन्स्ट्रक्शन टेक्स? जनरल एक किती वेळ लागतो साधारण? ओव्हरऑल एक रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर करायला किती साधारण वेळ लागतो? डिमॉलिशन टू रिकन्स्ट्रक्शन. एक साधारण कॉम्पन्सेशन आणि रेंट हा मेंबरला किती मिळतो, किती मिळाला पाहिजे, हे कसं कळू शकेल सगळ्यांना? फॉर द सेक ऑफ सिनियर सिटीजन्स कॅन आय गेट अ सुटेबल फ्लॅट ॲज लार्ज ॲज पॉसिबल, ॲज अर्ली ॲज पॉसिबल, सॉरी. मग सिनियर सिटीजन्स जर खूप सोसायटीजमध्ये असं असते की फक्त सिनियर सिटीजन्स काही फ्लॅट्समध्ये राहतात, जसं शहासाहेबांना भीती होती तशी, तर ते भीती कमी करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी काय करावं?
हां, ह्या बिल्डिंगमधल्या दोन्ही सोसायट्यांमध्ये साधारण एक 500 स्क्वेअर फीटचा एरिया आहे, कार्पेट एरिया. तर माझ्या माहितीप्रमाणे तो 500च्या ऐवजी 840 होणार आहे. तर काही मंडळींना 840चा एकच ब्लॉक नको आहे, कळलं का? कारण ते 840 म्हटलं की जवळजवळ आउटगोईंग 5-6 हजारात जाईल, आणि काही लोकांना ते 5-6 हजार दर महिन्याला भरणं परवडणार नाही. तर त्यांच्या लोकांचं असं सजेशन आहे की बाबा आम्हाला तेवढ्याच एरियाचा 2 फ्लॅट द्या छोटे छोटे, म्हणजे एक भाड्याने लावून आम्हाला एक राहता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी मुलं परदेशी गेलेली आहेत किंवा मुलं दूर आहेत आणि फक्त आपल्याच खर्चातून चरित्र आपल्या जे काय असेल मिळकत त्याच्यातून चरित्र चालवायचं असेल तर एकदम 7-8 हजार म्हणजे 5-6 हजार भाडं भरायचं ते शक्य होत नाही. तर एक काही अल्टरनेटिव्ह सूचना काही मंडळींची आहे, त्याही विचार करता येईल. तर बघा, मला वाटतं प्रश्न झाला. अजून आहे का? एक माझा प्रश्न अनमोल वारन. आता रिसेंटली जो रेरा जो कायदा पास झालेला आहे, तर रेराचं इम्प्लिकेशन्स ते कधी लागू होतं, का लागू होतं? कारण काही लोकांची अशी समज आहे की रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये रेरा लागू होत नाही, तो प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी असतो. तर रेराचं ओव्हरऑल इम्प्लिकेशन्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत रेरा झाल्यामुळे, ते जरा थोडासा खुलासा केला तर. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये रेरा ॲप्लिकेबल आहे का? म्हणजे त्याचं काय ते मोकळी सोडलेली माणसं आहेत. सेल्फ डेव्हलपमेंट आहे ना. अजून आहे का प्रश्न कोणाचा? कदाचित प्रेझेंटेशन बघितल्यावर, या प्रश्नांची उत्तरं ऐकल्यावर, खुलासा झाल्यावर अजून प्रश्न कदाचित निर्माण होतील आणि आपण कदाचित परत एक सेशन करू प्रश्न उत्तरांचा. पाहिजे डॉक्टर मिसेस मुलींचा प्रश्न आहे, रिडेव्हलपमेंटची खरी गरज आहे का? फाईन. पहिला प्रश्न घेतो, शेवटचा प्रश्न पहिल्यांदा घेतो. येस, दॅट इज फाउंडेशन. आपल्याला रिडेव्हलपमेंटची गरज आहे का? जोपर्यंत बिल्डिंगचं तुम्हाला असं वाटत असेल, मेजॉरिटी असं वाटत असेल बिल्डिंग व्यवस्थित आहे, आपल्याला मेंटेन करता येईल आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, बरोबर आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला राहणं योग्य आहे, बिल्डिंग रिपेअरिंग व्यवस्थित होतो, तर मला नाही वाटत रिडेव्हलपमेंटची गरज आहे. आमच्याकडे 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष जुने, म्हणजे फक्त 10-15 वर्ष झालेले आहे, भाईंदर, मीरा रोड किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. इनफॅक्ट नाशिकला पण मी गेलो होतो, 15 वर्ष जुने बिल्डिंग आहे, ते म्हणतात आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. आम्ही विचारलं का रिडेव्हलपमेंट पाहिजे? पहिलं ते म्हणतात FSI वाढलेला आहे, आम्हाला एक रूम वेगळा मिळतो, आम्ही जेवढं किंमतनी घर घेतलं होता त्याच्या दुप्पट आम्हाला कॉर्पस मिळतो, भाडा मिळतो, हे सर्व बेनिफिट आम्हाला आहे, तर म्हणून आम्ही विचार करतो की रिडेव्हलपमेंट जावा. पण मला नाही वाटत दॅट इज कॅनॉट बी द रिझन फॉर रिडेव्हलपमेंट. नो डाऊट रिडेव्हलपमेंट का सुरू झाला ते थोडक्यात आम्ही समजून घेऊ. रिडेव्हलपमेंट ह्याच्यासाठी सुरू झाला की ज्या बिल्डिंग मुंबईमध्ये खास करून मुडकळीत आलेला आहे आणि सोसायटीच्या सभासदाकडे एवढे पैसे नाहीये की त्याला रिपेअर करून किंवा स्ट्रक्चरल रिपेअर करण्यास सुद्धा पैसे नाहीये. एक फ्लॅटचा मागे कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये खर्च येतो. आता एखाद्या रिटायर्ड लोकांना 4-5 लाख रुपये खर्च करून स्ट्रक्चर रिपेअर करणं, त्याच्यानंतर त्याच्या देखभाल करणं, आणि ते सुद्धा फक्त 5 ते 10 वर्षाचा गॅरंटी मिळतो. 5 लाख खर्च करून 5 वर्षाचा गॅरंटी मिळत असेल किंवा 10 वर्षाचा गॅरंटी मिळत असेल, वाय नॉट रिडेव्हलप? म्हणजे पूर्णपणे त्याला रिडेव्हलपमेंट करून त्याच्यात ऍडिशनल रिडेव्हलपमेंट करायला पैसे लागतो. पैसे तुम्हाला रिपेअरिंगसाठी पैसे नाहीये, तर रिडेव्हलपमेंटला कुठून पैसे आणणार, रिकन्स्ट्रक्शनला कुठून पैसे आणणार? म्हणून शासनाने असं एक नियम केलं, त्याला आपण म्हणतो FSI, तर प्रोत्साहन FSI, त्याला आपण म्हणतो इन्सेंटिव्ह FSI.
ज्यांना ज्यांना असं वाटतं की रिडेव्हलपमेंट गरज आहे, अतिशय गरज आहे, बिल्डिंग मुडकळीत आलेला आहे, आपण ह्या स्थितीमध्ये राहू शकत नाही, तर त्यांना कुठे ना कुठे एक संधी देणं गरजेचं होता, ज्याच्या मार्फत ते त्यांचं कमीत कमी ज्या घर राहतात त्या घर तेवढं तर बांधता येईल आणि उर्वरित पैसे जे बांधायसाठी किंवा जे खर्च होतो त्याच्यासाठी त्याने कुठे ना कुठे पैसे उभे केला पाहिजे. म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह FSI, ऍडिशनल FSI म्हणजे काय मी सांगतो, तर असं एक प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं GR आणलेलं आहे किंवा गव्हर्नमेंट रेझोल्युशन आणलंय किंवा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल मध्ये बदल केलेला आहे, ज्यांच्या मार्फत आपलं जेवढं बांधकाम होतंय त्याच्या डबल किंवा ट्रिपल बांधकाम करून पैसे गोळा करून आपला बांधकाम करता येईल, ज्याच्या मार्फत आपला लोक सुखी राहू शकतात. हे गव्हर्नमेंटचं एक काय म्हणतात त्याला स्कीम आहे. आता प्रश्न येतो की आमच्या सोसायटीला गरज आहे का, आमच्या सोसायटीला रिडेव्हलपमेंटचं गरज आहे का. मी एवढंच म्हणेल की आपल्या सोसायटीला रिडेव्हलपमेंट गरज आहे का नाहीये हे कोणी बघावा. मला असं म्हणायचं की आपला सोसायटीने ठरवावा. आता सोसायटी कसं ठरवतील आपल्याला रिडेव्हलपमेंट पाहिजे की नाही, तर आपल्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट होतो, लोकांना बेनिफिट मिळतो. आम्हाला रिपेअर करायचं असेल खूप खर्च होणार, आपल्याकडे एवढं खर्च करायला कॅपॅसिटी नाहीये. आता गव्हर्नमेंट स्कीम आहे ज्याच्या मार्फत आपल्याला ऍडिशनल FSI मिळतो किंवा बांधकाम करून आपल्याला करता येईल असं वाटत असेल. 25% लोकांनी, किती 25% लोकांनी लिहून दिला पाहिजे कमिटीला की आम्हाला रिडेव्हलपमेंटचं गरज आहे आणि रिडेव्हलपमेंटचं तुम्ही एक्सप्लोर करा. तर असं त्यांनी लिहून देत असेल तेव्हा कमिटी रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार करू शकतात. त्याच्या अगोदर म्हणजे कोणी दिलं पाहिजे, हे कमिटीने नाही, मेंबर्सनी. आता आपल्याकडे जवळपास किती 40 मेंबर आहेत. 40 मेंबर म्हणजे 25% म्हणजे 10 मेंबर. 10 मेंबरने एखादा लिहून दिलं की आम्हाला रिडेव्हलपमेंटचं गरज आहे, तेव्हा आपल्याला रिडेव्हलपमेंटचा विचार करू शकतो, नाहीतर रिडेव्हलपमेंटचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे. आज काय झालं असेल, आजूबाजूला रिडेव्हलपमेंटचा विचार चाललेला आहे, आपल्याकडे खूप सोसायटी आहे ते रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेले आहेत, तर कमीत कमी लोक करतात कमिटीला की तुम्ही रिडेव्हलपमेंटचा विचार का नाही करत. म्हणून कमिटीला असं वाटलं की नाही, आपण एक चर्चासत्र ठेवू ज्याच्या मार्फत आपल्याला जे काय रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार करायचे ते आपल्याला करता येईल. त्या अनुषंगाने आपण आज भेटलेलो आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला हेच बघायचं की रिडेव्हलपमेंट, मी असंच म्हणेल, माझा ओपिनियन तुम्ही विचारला, स्पष्ट प्रामाणिक मत, एखादा बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करण्याऐवजी रिपेअरिंग करून आपल्याला राहता आला, रिपेअरिंगला आपल्याला पैसे काढता आला, तर आपण ते रिपेअर करून राहायला पाहिजे. रिडेव्हलपमेंटचा विचार अजिबात केला नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणणार प्रभूनं बोलवलं रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायला, आता हे तर इथे पाणी थंड पाणी टाकतायत, असं नाहीये. पण विचार कोणी केला पाहिजे, शेवटी तुमच्या सोसायटी जे 40 लोकांचं सोसायटी आहे, इंडिपेंडेंट बॉडी आहे, इंडिपेंडेंट, आणि त्याला आपण म्हणतो ऑटोनॉमस बॉडी आहे. ऑटोनॉमस बॉडी तुम्ही तुमच्या जनरल बॉडीमध्ये हे ठरवलं पाहिजे. एकदा जनरल बॉडीने ठरवलं की आपल्याला रिडेव्हलपमेंट मध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर 10%, 20%, 25% लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं तरी सुद्धा ते ऑब्जेक्शन टिकणार नाही. का नाही टिकत, ह्याच्यासाठी टिकत नाही, अल्टिमेटली तुम्ही एखाद्या सोसायटीचा सभासद झाल्यावर, सोसायटीचा सभासद झाल्यामुळे जनरल बॉडीमध्ये जे ठराव पास केले जातात, ज्या 79A च्या अंतर्गत जे काही प्रोसेस करून निर्णय घेतले जातात, त्या निर्णयाचा आपल्याला बंधनकारक आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल. शेवटी निर्णय कोणाला घ्यायचा आहे, सोसायटीला घ्यायचा. तर सोसायटीने निर्णय घ्यायचा असेल तर कसं निर्णय घ्यावा, आपल्याला निर्णय घ्यायचा असेल मूळ निर्णय सोसायटीलाच घ्यायचा आहे. सोसायटीला घ्यायचं असेल, मी एकच सांगणार, तुम्ही स्ट्रक्चरचं काय करा, स्ट्रक्चरचं ऑडिट करून घ्या. एकदा स्ट्रक्चरल ऑडिट, आपलं बिल्डिंग 50 वर्ष झालं का, आता 45 वर्ष झालं, 45 इयर्स. आता 45 इयर्स झाल्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे आणि बायलॉ नंबर 77 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट दर 3 वर्षाला एकदा करायला लागतं. कदाचित तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं असेल. स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये तुम्हाला एवढं रिपेअरिंग करणं
एवढं स्ट्रक्चरचं रिपेअर करणं सांगितलं असेल आणि एखादं असं सांगितलं असेल तेव्हा जनरल बॉडीच्या समोर आपल्याला ठेवायला पाहिजे की आता आपल्याला रिपेअर करायचं का किंवा आपल्याला रिडेव्हलपमेंट मध्ये जायचंय. रिपेअरिंग केलं तर आम्हाला 50 लाख 1 कोटी खर्च होतो. 1 कोटी खर्च बागीले समजा 40 सेम आहेत म्हणजे 2.5 लाख रुपये पर हेड खर्च येणार. तर 2.5 लाख आपण खर्च करून रिपेअरिंग करणं योग्य आहे किंवा आपण रिडेव्हलपमेंट मध्ये गेलो तर आपल्याला ऍडिशनल फ्लॅट मिळतो, ऍडिशनल एरिया मिळतो, बेडरूम मिळतो, कॉर्पस मिळतो, रेंट मिळतो. आपण रिडेव्हलपमेंट मध्ये गेला पाहिजे का हे विचार आपला जनरल बॉडीमध्ये ठेवायला पाहिजे. सो देअरफॉर आता प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं नाही, मला कळतोय की मी दिलेलं नाहीये, पण मी एवढं सांगेन की प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल, तुम्हाला 40 लोकांना शोधावं लागेल. स्वतःना आपण हे करू शकतो की आपल्याला काय करावं लागतं. तर एक प्रश्न आला, रिडेव्हलपमेंट करायचं असेल प्रक्रिया काय आहे. 79A चा उल्लेख केला गेला. आपण 79A म्हणजे काय ते जरा समजून घेऊ. ज्यांना मराठी मी बोलतो, बाकीचं इंग्लिश मध्ये पाहिजे तर आपल्याला पीपीटी अवेलेबल आहे. 79A हे एक कलम आहे. कुठला कलम आहे? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचं कलम आहे. तर 2000 ते 2008 पर्यंत जवळपास बांद्रा, खास करून बांद्रा, खार, सांताक्रूज इथे रिडेव्हलपमेंट किंवा ऍडिशनल FSIचं प्रमाणे बांधकाम सुरू झालं. जेव्हा मुंबईमध्ये काम सुरू झालं सबअर्बनमध्ये, खास करून बँड्रा कुर्ला वगैरे, तिथे हे बघितलं गेलं की रिडेव्हलपमेंटचा कुठलाही प्रक्रिया नाहीये आणि जिथे जिथे रिडेव्हलपमेंट केलं जातात त्या आपल्याच पद्धतीने करतात. कुठे ना कुठे अडचण निर्माण व्हायला लागलं. म्हणून शासनाने एक कमिटी नेमलं. कमिटी नेमून ह्याच्यामध्ये काय उत्तर शोधता येईल. त्यांनी उत्तर असं शोधलं की आपल्याकडे 79A एक कलम आहे, त्याच्यात शासन एक परिपत्र काढता येईल, एक डायरेक्शन काढता येईल की एखाद्या सोसायटीचं कामकाज चांगलं व्हायचं असेल कसं करता येईल. तर एक कमिटी गठन केलं गेलं. त्या कमिटीमध्ये मला पण बोलवलं गेलं. त्याच्यामध्ये आपण चर्चा केलं. चर्चा करून असं निर्धार केला गेला की शासन अंडर सेक्शन 79A एक प्रक्रिया करून देणं गरजेचं आहे. रिडेव्हलपमेंट करताना काय प्रक्रिया असावा, तर हे प्रक्रिया ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काम करणं अतिशय, मला असं म्हणायचं की हे मॅन्डेटरी सुद्धा आहे, हे कंपल्सरी सुद्धा आहे. आणि ह्याप्रमाणे आपण केलं तर मला वाटतं रिडेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल. कुठलाही डिस्प्यूट कुठेही निर्माण होणार नाही. हे पारदर्शकतासाठी म्हणजे ट्रान्सपरन्सीसाठी हे प्रक्रिया करून दिलेला आहे. आता प्रश्न मला विचारला गेला विनायक साहेबांनी मला प्रश्न विचारला गेला, साहेब हे प्रक्रिया समजा व्यवस्थित झाला की नाही झाला बघणारा कोण. ह्या प्रक्रिया व्यवस्थित झाला की नाही बघणारा एकच व्यक्ती आहे, ते आहे रजिस्ट्रार. आता रजिस्ट्रार जेव्हा बघतो तो स्वतः जनरल बॉडीमध्ये येतो, व्हिडिओ शूटिंग करून मिनिट्स केले जातात, रेकॉर्डिंग केलं जातात. त्याच्यानंतर प्रक्रिया व्यवस्थित आहे तो बघेल, त्याच्यानंतरच डेव्हलपर नेमायला तो परवानगी देतो. आता एवढं केल्यानंतर सुद्धा काही लोकांना असं वाटतं की दुसऱ्या माणसाने जे केलं सर्व खोटच आहे, दुसऱ्या माणसाने जे काय केलं ते चुकीचंच आहे, मी जे म्हणतो तेच कायदा आहे, असं काही सभासदामध्ये एक काय म्हणतो त्याला भावना निर्माण होतो. मी इथे म्हणतो एवढं हे चुकीचं झालं, हे चुकीचं झालं, तरी देखील कोणी ऐकत नाही, असं नाहीये. म्हणून हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात असं खूप याचिका गेलेल्या आहे. तर हायकोर्टाने पण म्हटले की जिथे जनरल बॉडी कलेक्टिव्ह डिसिजन घेत असेल आणि प्रक्रियेमध्ये इकडे तिकडे थोडंफार झालं असेल काही हरकत नाही, पण शेवटी जनरल बॉडीने ह्याला मेजॉरिटीने ह्याला होकार दिला पाहिजे. बरोबर आहे. पण कसं असतो, ह्या प्रक्रियेपेक्षा चांगलं काम करणारा काही संस्था आहे. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. इथे म्हटलं की फिजिबिलिटी रिपोर्ट तुम्ही कुठे चर्चा करा, जनरल बॉडीमध्ये चर्चा नाही, मॅनेजिंग कमिटीमध्ये करा. त्याच्या टेंडर प्रोसेस कोणी करा, जॉईंट कमिटी, जॉईंट म्हणजे PMC आणि कमिटीमध्ये करा. जनरल बॉडी कुठे म्हटलेलं नाही, पण काही सोसायटी जनरल बॉडी प्रत्येक गोष्टी रिडेव्हलपमेंट जनरल बॉडीमध्ये करतात.
ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी कायद्याचं उल्लंघन केले, परिपत्रकाचं उल्लंघन केले. उलटा तेव्हा इम्प्रूव्ह जिथे मॅनेजिंग कमिटी डिसिशन पाहिजे होता त्यांनी काय केलं, जनरल बॉडीमध्ये निर्णय घेतले. कुठे चुक केले नाही केलं. असं काही तक्रार लोक करतात. इथे म्हटलं मॅनेजिंग कमिटीमध्ये मीटिंग झाला पाहिजे, ह्याने कसं काय जनरल बॉडीमध्ये घेतलं. तिथे 3 ठराव आहे, 3 ठराव एकाच जनरल बॉडीमध्ये झाला पाहिजे असं काही गरज नाही. वेगवेगळे जनरल बॉडी घेऊन तुम्ही वेगवेगळे ठराव करू शकतात. क्षुल्लक कारण घेऊन काही ना काही कुठे ना कुठे अडचण निर्माण करतात. पण असं अडचण निर्माण केलं तरी सुद्धा रजिस्टर त्याच्यावर निर्णय देतात आणि त्याच्यानंतर ते कायदा तुम्ही कुठेही जा तरी देखील एखादा प्रक्रिया व्यवस्थित केला असेल काही अडचण नाही. आता आपण जाऊ विनायकजी, ह्याच्या जबाबदारी पार पडायचा जबाबदारी कोणाचा आहे, मॅनेजिंग कमिटीचा आहे. मॅनेजिंग कमिटीने हे बघायला पाहिजे की ह्याच्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करतो की नाही. आज तुम्ही तुमचं कमिटीला काय केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. का की रिडेव्हलपमेंटचा विचार करायच्या अगोदर आपल्या लोकांना प्रशिक्षण देतात, आपल्याला शाळा करतात, शाळा करून आपल्यासारख्या माणसाला बोलून तुम्हाला अजून माहिती देतात. म्हणजे प्रत्येकाला इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी ते बंधनकारक करतात किंवा त्यांना तुम्हाला सांगितलं जातात तुम्ही या चौकशी करा. सो 3 जानेवारी 2009च्या परिपत्रकामध्ये पूर्ण रूपरेषा दिलेला आहे की रिडेव्हलपमेंट कसा करावा. थोडक्यात व्हेरी क्विकली, रिडेव्हलपमेंट कशाला गरज आहे, हे खरं गरज आहे का, हे प्रश्न मोठा प्रश्न आहे. हे गरज कधी आहे, जेव्हा बिल्डिंग आपला मोडकळीत आलाय. आता तुम्ही सांगा, तुमचं 45 वर्ष झालं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे. प्रत्येक जनरल बॉडी ह्या असं सेमिनार मध्ये मी म्हणतो रिपेअर्स इज नॉट ए सबस्टिट्यूट और रादर रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. तुमच्या लक्षात येतो मी काय म्हणतो, रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. जेवढं बिल्डिंग अडचणीमध्ये आलेलं आहे, मला प्रश्न विचारला गेला की हे सर्व रिपेअर न करता रिडेव्हलपमेंटचं स्वप्न बघता बघता डेव्हलपरला नेमायला जातात, 10 वर्ष 12 वर्ष लावतात एक डेव्हलपरला नेमायला, तोपर्यंत बिल्डिंग मुडकळीत येतो, सिंकिंग फंड थांबवतात, रिपेअर फंड थांबवतात, कुठलाही रिपेअरिंग करत नाही. इव्हन टेरेस मध्ये लिकेज असेल तरी सुद्धा तिथे डांबर टाकायचं बोलतात किंवा प्लास्टिक ताडपत्रे लावायचं सांगतात, पण रिपेअर करत नाही. हे दिस इज नॉट द रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. रिपेअर न करण्यासाठी रिडेव्हलपमेंट केला पाहिजे असं एखादा निर्णय घेत असेल, हे अतिशय चुकीचा निर्णय आहे. म्हणून मी परत तुम्हाला कौतुक करतो, अभिनंदन करतो, आपण आपला रिपेअर केलेला. मी जेव्हा बघितलं बिल्डिंग व्यवस्थित रिपेअर्ड आहे, मला वाटतं पुढच्या 5 ते 10 वर्ष काय बघायचं गरज नाही आहे का, काय वाटतं, पुढच्या 5 वर्ष तर अजिबात बघायचं गरज नाही असं मला वाटतं बाहेरून. पण आतमध्ये त्याचं स्ट्रक्चर शेवटी काही म्हटलं तरी बाहेरून तुम्ही किती डेकोरेट करा, पेंटिंग करा, शेवटी स्ट्रक्चरचं पण लाईफ आहे. आणि खास करून मुंबईमध्ये वी से दॅट आरसीसी कॅन सर्व्हाइव्ह फॉर नियरली 70-80 इयर्स. पण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आपलं वातावरण आहे ते 50 ते 60 वर्षापर्यंत एखादा स्ट्रक्चर थांबू शकतो, त्याच्यानंतर स्ट्रक्चर पण वीक होतो. तरी देखील आपलं स्ट्रक्चर मला वाटतं बरं असेल. तर आता रिडेव्हलपमेंट कधी पाहिजे, रिडेव्हलपमेंट तेव्हा पाहिजे जेव्हा आपल्याकडे पैसे नाही, रिपेअरिंग वेअर द बिल्डिंग हॅज लिव्ड इट्स लाईफ, वेदर द बिल्डिंग रिक्वायर्स एक्सटेन्सिव्ह स्ट्रक्चरल रिपेअर्स. एखादा मोठं स्ट्रक्चरल रिपेअर्स पाहिजे असेल, आज तुमचं स्ट्रक्चरल रिपेअर्स केलं असेल, रिपेअरिंग चांगला केलं असेल, येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे रिपेअरिंग परत करावं लागेल. तेव्हा कदाचित विचार करावा लागेल तुम्हाला रिपेअरिंग करू का रिडेव्हलपमेंट करू. म्हणून आता रिपेअरिंग करून तुम्ही रिडेव्हलपमेंट विचार करतात, हे अतिशय चांगलं आहे. पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये आपल्याला एक निर्णय घेता येईल की आपल्याला कसं जाता येईल. दुसरा, आपल्याला हेवी रेन मध्ये अडचण होत असेल किंवा पार्किंग स्पेस प्रश्न विचारला गेला, पार्किंग बरोबर आहे ना, तुमचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न विचारला गेला. संजय साहब ने सवाल किया कि पार्किंग के बारे में. येस, नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूल मध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट होतो, तुम्ही बघितलं असेल मॅक्झिमम बेसमेंट आणि पोडियम किंवा स्टिल्ट पार्किंग दिलं जातात. तर आता तुमचं इथे तिलकनगर मध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट गेला त्यांनी ते विचार केला नसेल. आता नवीन रिडेव्हलपमेंट जसं जसं प्रक्रिया वाढत गेले की जास्त जास्त सोसायटी ज्यांचं एरिया
समजा 45 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आहे, तुमचं प्रत्येकाचं 45 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त फ्लॅट होणार आहे. 45 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया. 500 पेक्षा जास्त गेलं तर एक पार्किंग देणं अतिशय कंपल्सरी आहे. काही ठिकाणी काय करतात, आपल्याकडे एवढा पार्किंगचं सुविधा नाही आहे तर कन्सेशन मागतात. आमचा प्लॉट लहान आहे, आपल्या लोकांकडे गाडी नाही आहे, आपण इथे MIG होत LIG होत, तर आम्हाला पार्किंगचं गरज नाही, तर BMC कडे स्पेशल कन्सेशन करून पार्किंग वगळून टाकतात, त्याच्यानंतर बांधतात. तर हे पार्किंग वगळायला सुद्धा MC म्हणजे म्युन्सिपल कमिशनर कडून आपल्याला परवानगी घ्यावी लागतात, त्याच्यासाठी वेगळा फीस पण भरावं लागतं. तसं फीस भरून काही सोसायटी रिडेव्हलपमेंट करून घेतलं असेल म्हणून ते रोडवर येत असेल. एक दुसरं कारण असं असेल की मला जे समजतोय की लोकांकडे तेव्हा कदाचित गाडीचं गरज नव्हता म्हणून त्यांनी नको म्हटलं, पण जसं जसं त्या उत्पन्न वाढत गेलं 1, 1.5, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षामध्ये त्यांना वाटलं की नाही आम्हाला गाडी पाहिजे, स्वस्तामध्ये मिळतो, कन्सेशन रेटमध्ये 4-5% मध्ये आपल्याला गाडी मिळतो, लोकांचं गाडी वाढत गेलं. एनिहाउ सो देअरफॉर एखाद्या पार्किंगचं गरज असेल आपण जाऊ शकतो. हेवी रेन मध्ये तुमचं सोसायटी सबमर्ज होत असेल तर आपल्याला करून घेता येईल. तुमच्याकडे लिफ्ट नसेल, मला वाटतं तुमच्या बिल्डिंग मध्ये सर्व लिफ्ट आहे, लिफ्ट नाहीये. अच्छा, आता ज्यांनी वयस्कर मॅडमने विचारला डॉक्टर मुळे ना, येस, त्यांनीच मला विचारलं तुमचं सेहत चांगला असेल आणि तुम्हाला वाटत असेल आम्हाला एक्सरसाइज करायचं आहे, लिफ्ट नको असेल तर तुम्ही इथे राहू शकता. पण शेवटी लिफ्ट आजचं लाईफचं गरज पडलेलं आहे. बिकॉज तुमचं 5 मजला आहे का, 4, 1, 2, 3, 4, ओके, ग्राउंड प्लस 4, तर जिथे लिफ्ट नाहीये खास करून 3rd फ्लोअर आणि 4th फ्लोअर खूप त्रास होतो. किती लोक आहेत 3rd आणि 4th फ्लोअर? तर तुम्हाला काय वाटतं रिडेव्हलपमेंट पाहिजे की नको? 20 पीपल, अप्रॉक्सिमेटली 20 पीपल. 3rd फ्लोअर आणि 4th फ्लोअर 50% पीपल डेफिनेटली थिंक तर आपल्याला रिडेव्हलपमेंट पाहिजे, बरोबर आहे की नाही? कमी कमी रिडेव्हलपमेंट नको, लिफ्ट पाहिजे. ग्राउंड फ्लोरच्या लोकांना ग्राउंड फ्लोर नको आहे, कारण तिकडे जुळी किंवा उंदीर वगैरे असतात म्हणून. तो ग्राउंड फ्लोअर वाल्यांना पण ग्राउंड फ्लोअर नको, बिकॉज पाणी पावसामध्ये येतो, दुसरा इंदूर येतो, तिसरा तुमचं ड्रेनेज भरला की तो त्रास होतो. आता नवीन याच्यामध्ये काय असतो आपल्याकडे, स्टील असतो किंवा पोडियम असतो, 1 किंवा 2 मजला झाल्यानंतरच आपला रेसिडेन्शियल घर येतात, म्हणून ग्राउंड फ्लोअर वाल्यांना नको. फक्त फर्स्ट फ्लोअर वाले आणि 2nd फ्लोअर वाले म्हणतील की आम्हाला हेच चालेल, रिडेव्हलपमेंट गरज नाही. आणि शहासाहेबासारखं असेल तर 2nd फ्लोअर असेल तरी म्हणतील लिफ्ट पाहिजे, बरोबर आहे ना? तर समजा आपल्याला लिफ्ट पाहिजे असेल तर कदाचित आपल्याला रिडेव्हलपमेंट शिवाय दुसरा पर्याय नाहीये. बिकॉज आज आपल्याला परमिशन घ्यायचं असेल फक्त लिफ्ट लावायला पूर्ण प्लान अप्रूव्ह करून घ्यावं लागतं, म्हणजे माडाचा परमिशन लागतो, खूप काही गोष्टी आहे. आणि ते बिल्डिंग जे 30 ते 40 वर्ष जुने बिल्डिंग आहे तिथे लिफ्ट टाकायला परमिशन देत नाही, बिकॉज त्याच्या स्ट्रक्चरचं स्टेबिलिटी काय आहे काय नाही ते कळत नाही. म्हणून लिफ्ट आपल्याला टाकायचं असेल तर आताच मला कळलं की 20 ते 25% लोक, तर 20 ते 25 लोक तयार आहेत, म्हणजे मोर दॅन 50% वॉन्ट्स लिफ्ट. देअरफॉर यू हॅव टू गो फॉर रिडेव्हलपमेंट. दुसरं एक्झिस्टिंग फ्लॅट एरिया, काही ठिकाणी 500 स्क्वेअर फूटचं घर आहे. समजा आपण सांगितलं तुम्हाला की 500 स्क्वेअर फूट आहे, तुम्हाला कदाचित आपण 800 स्क्वेअर फूटचं घर देऊ शकतो, 300 स्क्वेअर फूट तुम्हाला वाढून मिळतो, म्हणजे जवळपास ऍडिशनल 2 बेडरूम. आता सर्व 1 बेडरूम असेल, सर्वांचं 1 बेडरूम आहे का, 1 BHK. आता तुम्हाला सांगितलं गेलं तिलकनगर मध्ये समजा असंच कॉम्पॅक्ट घर बांधायचं असेल, तुम्हाला 200 ते 250 स्क्वेअर फूट किंवा 300 स्क्वेअर फूट एक्स्ट्रा मिळत असेल, बरोबर आहे, तर तुम्ही काय म्हणणार, साहेब रिडेव्हलपमेंट मध्ये जाऊ, नवीन एम्युनिटीज मिळतो, नवीन हे मिळतो, खर्च कमी आहे आणि ऍडिशनल घर मिळत असेल. मुंबईमध्ये रिसेल व्हॅल्यू वाढतो ना, आज तुमचं रिसेल किती असेल, 1 कोटी असेल, 1.5 कोटी आहे, तर तुम्ही रिडेव्हलपमेंट झाल्यावर कमीत कमी 3 कोटीचं होणार, डबल तर 100% होणार, बरोबर आहे. तर एखादा अप्रिसिएशन मिळत असेल, कोणाला विकायचं नसतो, पण कमीत कमी आपल्याला एका फ्लॅटचा 2 फ्लॅट करता येईल का, एका फ्लॅटमध्ये आपल्याला ऍडिशनल 2 बेडरूम होऊ शकतो का, ह्या विचार करून आपल्याला रिडेव्हलपमेंट स्कीम किती बेनिफिशियल आहे. माझ्याकडे प्रश्न आला
FSI घेऊन रिडेव्हलपमेंटचा स्कीम, रिडेव्हलपमेंट लोक का जातात? बिकॉज गव्हर्नमेंटनी रिडेव्हलपमेंटला स्कीम दिलेला आहे. स्कीम म्हणजे काय? FSI. गव्हर्नमेंट असं म्हणतो एखाद्या सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल आपल्याला FSI. आता FSI म्हणजे काय? FSI म्हणजे की फ्लोर स्पेस इंडेक्स. फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे काय? आपल्याकडे ज्या बांधकाम आहे, समजा आपल्याकडे 22,000 स्क्वेअर फूटचा जमीन आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे ना, 22,000 स्क्वेअर फूटचा जमीन आहे, त्याच्या लीज आला असेल, मला वाटतं तेवढंच आहे किंवा कमी आहे, 1,800 असं काहीतरी, 1,900 टिटप्लेट प्लॉट आहे. याच्यामध्ये तुमचं प्लॉट एरिया थोडंसं कमी आहे, तरी देखील आपण समजून घेऊ जवळपास 20,000 स्क्वेअर फूट आहे. जस्ट फॉर दी सेक ऑफ सिम्प्लिसिटी, डिटेल आपण नंतर बघू. 20,000 स्क्वेअर फूटचं जमीन आहे. आजचं गव्हर्नमेंटचं नियमाप्रमाणे काय? आजचं गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपल्याला जवळपास 3 FSI मिळतो. किती मिळतो? 3. म्हणजे पूर्वी तुमचं जे बांधकाम झालेलं आहे ह्या प्लॉटवर जवळपास 20,000 स्क्वेअर फूटचं जमिनावर तुमचं जवळपास 500 स्क्वेअर फूटचं घेतलं, 40 घेतलं, म्हणजे जवळपास तुमचं 20,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम झालेलं आहे. 1 FSI प्रमाणे आपलं बांधकाम झालं. आता बांधकाम किती करता येईल? 3 पटीने करता येईल. तुमचं लक्षात येतो ना? म्हणजे आज समजा जिथे माझा एक फ्लॅट आहे तिथे अजून 2 फ्लॅट बांधायचं एक कॅपॅसिटी ह्या प्लॉटवर आहे. एवढा कॅपॅसिटी असेल त्याच्या कॅपॅसिटी बेनिफिट का नाही घ्यावा? म्हणून आपण सांगतो की रिडेव्हलपमेंट जे स्कीम आहे, अच्छा हे गरज नाहीये, हे स्कीम कंटिन्यू असणार. कुठे ना कुठे हे स्कीम थांबू शकतो. आता तुम्ही म्हणणार कधी थांबू शकतो? कदाचित येणाऱ्या 5 वर्षांनी हे स्कीम थांबू शकतो. ज्यांनी रिडेव्हलपमेंटचं बेनिफिट घेतलेलं नाही, कदाचित, असं मी सांगत नाही की थांबणारच आहे, बिकॉज खूप काही लोकसंख्या वाढलं. इथे जसं मागचे 2 वर्षापर्यंत हायकोर्टाने एक स्टे दिला होता रिडेव्हलपमेंटचा. का? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट झाला नव्हता. आता इथे ट्रॅफिकचं वगैरे खूप काही अडचण निर्माण झाला. आता SV रोड कॉरिडॉर जो वेस्टर्न मध्ये आहे, SV रोड कॉरिडॉर आहे, रेल्वे कॉरिडॉर आहे, तिथे TDR लोड करणं थांबवलेलं आहे. गेले 6 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी, मला वाटतं कदाचित 1 वर्षापूर्वी असं एक निर्णय शासनाने घेतलाय, ज्यांचा मीटर 9 मीटरचा खाली आहे, ज्यांचं रोड विड्थ 9 मीटरचा खाली आहे, त्यांना TDR लोड करता येत नाही. आता TDR म्हणजे काय? TDR तुम्हाला लागू नाहीये, पण उदाहरण मी सांगतो. आता माझं 4-5 बिल्डिंगचं आम्ही PMC काम करतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आम्ही करतो, स्वतः करतो, पण त्यांचं बांधकाम थांबलेलं आहे. का थांबलेलं आहे? बिकॉज त्यांना TDR लोड करता येत नाही. TDR म्हणजे ऍडिशनल FSI, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. ते दुसऱ्या प्लॉटचं, जसं साहेबांनी विचारलं, दुसऱ्या प्लॉटचा FSI इथे वापरून त्याला बांधकाम करायला आपण TDR म्हणतो. ते TDR वापरायला बंदी टाकला गेला. कधी टाकला गेला? 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी त्यांनी असं एक निर्णय घेतला गेला, TDR लोड करायचा नाही. कुठे लोड नाही करायचा? ज्यांचं 9 मीटर पेक्षा कमी रोड असेल तर तुम्हाला करता येत नाही. घाटकोपर मध्ये माझं 2 प्रोजेक्ट थांबलेला आहे, आपलं अंधेरीमध्ये एक थांबले, विलेपार्लामध्ये एक थांबलेलं आहे. म्हणजे जेव्हा स्कीम काय असं थांबवलं? बिकॉज आपला ट्रॅफिक खूप असतो. ट्रॅफिक खूप असेल, लहान प्लॉट असेल, तिथे जास्त फ्लॅट असेल, येण्या जाण्याचं अडचण होतो, म्हणून त्यांनी थांबवलेलं आहे. म्हणून मला असं म्हणायचं की असं एखादा बंदी आला की माडा तिलकनगरमध्ये जे FSI साहेबांनी जे सांगितलं की FSI वापरायचा होता, तिलकनगरचा ॲज अ लेआउट तुमचा FSI दुसरा वापरू शकत नाही, अजिबात वापरू शकत नाही. ते तुम्ही भीती निर्माण करून घेऊ नका. पण एखादा असं होऊ शकतो की हे लेआउट मध्ये जेवढं डेव्हलपमेंट व्हायचं झालं, तर आता रिडेव्हलपमेंट करायचं असेल त्यांना जेवढं FSI तेवढंच ते वापरता येईल, ऍडिशनल वापरता येत नाही. समजा असा एखादा निर्णय शासनाने आज नाही, येणारा 5 वर्षांनी 10 वर्षांनी घेतला, बिकॉज आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या डेव्हलपमेंट होत असतो. कुठे आता नवीन एअरपोर्ट होतात, पनवेल, इकडे तिकडे, तर कदाचित असं निर्णय घेतला तर आपला रिडेव्हलपमेंट कदाचित थांबू शकतो. म्हणून आजच्या तारखेत रिडेव्हलपमेंट स्कीम बेनिफिशियल आहे का? 100%. मी काय म्हणतो? 100% तुम्हाला तिलकनगरमध्ये रिडेव्हलपमेंटचं स्कीम 100% बेनिफिशियल आहे.
आणि हे मी मागे सांगत नव्हता, हे आता जवळपास 3 जुलै 2017 ला हे परिपत्रक आला. हे परिपत्रक यायच्या अगोदर कदाचित लोकांना माहिती असेल 20 सप्टेंबर 2010 20 सप्टेंबर 2010 ला एक निर्णय घेतला होता माडाने. जिथे जिथे माडाचा रिडेव्हलपमेंट होतो तिथे त्यांना जे काय बांधकाम होणार आहे त्याच्यामध्ये 1/3 शेअर त्यांना बिल्टअप एरिया करून द्यायचा, ज्याला आपण म्हणतो बांधकाम शेअरिंग करायला पाहिजे. बरोबर, शेअरिंग ऑफ बिल्टअप एरिया, कन्स्ट्रक्टेड एरिया. तर 2010 ला जेव्हा निर्णय घेतला गेला त्याच्यातून 2017 पर्यंत कुठल्याही माळाचा, तुम्ही नेहरू नगर म्हणा, बांद्रामध्ये गांधी, वेगवेगळ्या नगर आहे, पंतनगर म्हणा, घाटकोपरमध्ये, ह्या सर्व बांधकाम थांबलं होतं. इव्हन चेंबूरमध्ये, बिकॉज त्यांनी शेअरिंग ऑफ बिल्टअप एरिया घेतला. हे शेअरिंग ऑफ बिल्टअप असल्यामुळे आपल्याला रिडेव्हलपमेंट काय ते योग्य नव्हता. पण आता म्हणजे कधी 3 जुलै 2017 ला एक परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपला रिडेव्हलपमेंट स्कीम, माडाच्या रिडेव्हलपमेंटला अतिशय चांगला आहे. हे स्कीम कधीपर्यंत थांबेल मला माहिती नाही. गेल्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसा अगोदर एक हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने काय निर्णय दिला की माडाने जेव्हा 2010 ला एक जे ठराव केला होता शेअरिंग त्यांना पाहिजे, हे ठराव चॅलेंज केला होता हायकोर्टात. हायकोर्टाने याच्यावर कुठलाही निर्णय दिला होता. मागच्या आठवड्यामध्ये एक निर्णय दिला. निर्णय असा दिला की जे ठराव माडाने केला होता ते योग्य ठराव होता आणि माडाच्या अधिकारामध्ये असा ठराव करायचं, शेअरिंग ते मागू शकतात, जमीन त्यांचं आहे आणि अफोर्डेबल घरासाठी त्याने शेअरिंग मागत असेल, त्यांच्या कायद्यामध्ये तसं तरतूद आहे, त्यासाठीच माडा निर्माण केला होता. म्हणून त्यांनी जे ठराव पास केला होता की बिल्टअप एरिया आम्हाला पाहिजे ते योग्य आहे. पण खूप सोसायटी, तुम्हाला कदाचित माहिती असेल, आम्ही माडाच्या कुठलं मोठ्या कॉलनीमध्ये गेलो होतो. मी म्हटलं नाही, आपल्याला आंदोलन करावं लागेल. कदाचित तुम्हाला माहिती असेल शिवसेनाने सुद्धा आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर नवीन गव्हर्नमेंट आला आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेअरिंग मागणार नाही. जिथे जिथे माडाच्या कॉलनी आहे 4000 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी असेल तिथे आम्ही शेअरिंग मागणार नाही. म्हणून 3 जुलै 2017च्या परिपत्रकाप्रमाणे, गव्हर्नमेंट रेझोल्युशन प्रमाणे आपल्याला कुठलंही बांधकाम माडाला द्यायचं गरज नाही. आता किती वर्ष हे टिकेल हे निर्णय, कदाचित जसं जसं की गव्हर्नमेंटला वाटलं की नाही आपल्याला चेंज करायचंय, कदाचित ते चेंज करतील. पण आजच्या तारखेत 4000 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी जागा असेल, आपल्याला 3 FSI मिळतो, 3 पट बांधकाम करता येईल. किती? 3 पट बांधकाम करता येईल. एक दुसरं, 3 पट पेक्षा अधिक आपल्या 35%, म्हणजे तुमचं 20,000 स्क्वेअर मीटरचं असेल, 7,000 स्क्वेअर मीटरचं आपल्याला स्क्वेअर फीटचं बांधकाम करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त 35% फंजिबल FSI. आता तुम्ही म्हणणार फंजिबल FSI काय होतो? फंजिबल FSI म्हणजे ज्या बाल्कनी एरिया आहे किंवा नीच एरिया आहे, फ्लॉवर बेड एरिया आहे, हे ज्या एलिव्हेशन एरिया आहे, त्या काही सोसायटी, काही फ्लॅट धारक त्याला मर्ज करायचं. कशामध्ये? फ्लॅटमध्ये जास्त करायचं, नंतर बाल्कनी कव्हर करायचा. तर हे जे फ्री FSI आहे, विदाऊट कुठलेही प्रीमियम न भरता, त्याला तुम्हाला 35% ऍडिशनल बांधकाम करता येईल एक्झिस्टिंग लोकांसाठी. कळलं? आणि ऍडिशनल जे 2 FSI तुम्ही घेणार आहे त्याला तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल. पण एक्झिस्टिंग 1 FSI म्हणजे तुमचं जे 20,000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यावर 35% जवळपास किती होतो? जवळपास मला वाटतं 7,000 स्क्वेअर फूट. 7,000 स्क्वेअर फूट 7,000 स्क्वेअर फूट ऍडिशनल बांधकाम करायचं असेल, कुठलाही प्रीमियम द्यायचं गरज नाही. आणि उर्वरित 14,000 स्क्वेअर फूट आपल्याला बांधकाम करायचं असेल, आपल्याला प्रीमियम भरावं लागतं रेडी रेकॉर्ड किंमत प्रमाणे. जे काही प्रीमियम भरायचं तरी देखील आपल्याला जवळपास 60,000चा 35% किती होतो? जवळपास 18,000 नाही 21,000. 35% 7,000 मला वाटतं 7,000. 20,000 वर 7,000, 60,000 वर 21,000, म्हणजे आपल्याला टोटल बांधकाम 81,000 स्क्वेअर फूटचा बांधता येईल. मला प्रश्न विचारला गेला की साहेब प्लॉट पोटेन्शियल काय? प्लॉट पोटेन्शियल काय? कोणी विचारलेला? तुम्हीच विचारला मला.
हो, तुम्ही विचारलं बरोबर आहे. प्लॉट पोटेन्शियल काय, तर एखादा प्लॉट पोटेन्शियल आमचा चांगला असेल आणि आम्हाला वाटत असेल तर आपल्याला बांधकाम करता येईल, तर तुम्ही हे करून घेतलं पाहिजे. तर आपला प्लॉट पोटेन्शियल आजचं डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे 81,000 अप्रॉक्सिमेटली, तुम्ही हे धरून बसू नका, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे, तरी देखील जे काय प्लॉट साईज आहे त्याच्या 3 पट परत 35% ऍडिशनल फंजिबल FSI असं करता करता आपल्या जवळपास 81,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करता येईल. म्हणजे जवळपास 4 FSI आपल्याला करून घेता येईल. तुमचं लक्षात आलं असेल की एवढं चांगला पोटेन्शियल कदाचित पुढे राहणार असं सांगता येत नाही. कदाचित ते म्हणतील ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी करून घेतले ते ठीक आहे, आज आपण 2 FSI करू, असं कदाचित निर्णय घेतील. पण आता आजच्या तारखेत जवळपास 81,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पोटेन्शियल आपल्याकडे आहे. येस, काही प्रश्न आहे का? नाही. तर रिडेव्हलपमेंट स्कीम प्लॉट पोटेन्शियल 81,000 स्क्वेअर फूट आहे. तर आपल्याला हाय स्पीड लिफ्ट, दुसरं मॉडर्न इंटरकॉम, सिक्युरिटी सिस्टम, मॉडर्न टॉयलेट, बाकीचं एम्युनिटीज पाहिजे असेल, फिटनेस सेंटर, जिम, आजचं सर्व स्विमिंग पूल, असं काय पाहिजे असेल, कदाचित स्विमिंग पूल होणार नाही पण कमीत कमी फिटनेस सेंटर आपल्याला करता येईल का, ह्यासाठी आपल्याला रिडेव्हलपमेंट, मला वाटतं हे करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. येस येस, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, बिकॉज मी इथे कुठलाही काय म्हणतात प्रोग्रामचा आडाखाडा टाकून आलेलो नाहीये, प्लॅन करून आलेलो नाही. व्हॉट एव्हर इज युअर क्वेश्चन आय वॉन्ट टू आन्सर. आता तुम्ही म्हणालात की 81,000 स्क्वेअर फीट आपली पोटेन्शियल रफली आपल्या प्लॉटची. आम्ही समजा डिसाईड केलं की रिडेव्हलपमेंट मध्ये आम्ही गेलो, जायचं ठरवलं आणि त्याचे काय NOCs परमिशन सगळे आम्ही घेतले, मग तरी रिडेव्हलपमेंट व्हायला 2-3 वर्ष लागणार. तो काय काळ लागणार, त्याच्यामध्ये समजा गव्हर्नमेंटने परत जर नियम बदली केला तर वेअर डू वी स्टँड विज ऑफ दिस 81,000 स्क्वेअर फीट विच वी हॅव ऑलरेडी प्लॅन्ड? Is there any chance of we affecting once we have taken the decision? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न असासाठी खूप सोसायटी पंतनगर मध्ये आणि तिलकनगर मध्ये सुद्धा आणि खूप मुंबईमध्ये निर्णय घेतात असं असं स्कीम आहे म्हणून. माडाच तेव्हा शेअरिंग नव्हतं 2010 अगोदर, आणि सोसायटी निर्णय घ्यायला 1 ते 1.5 वर्ष लावतात. जेव्हा त्यांनी निर्णय घेतला तेव्हा शेअरिंगचं गरज नव्हता, त्याच्यानंतर शेअरिंगचं गरज आला. पण शेअरिंगचं गरज आलं तरी सुद्धा बिल्डर काय म्हणतात, तुम्ही आम्हाला रिडेव्हलपमेंट दिलंय ना, आम्ही बघून घेतो, तुम्ही घर खाली करा. त्याला काय भीती असतो, एकदा रिडेव्हलपमेंटचं अग्रीमेंट माझ्याकडे आलंय, हे लोक घर खाली केलं नसेल, उद्या अडचण होईल, ते भाडा द्यायचं, त्यांना सांगायचं घर खाली करा आणि बिल्डिंग डिमॉलिश करायचं. प्लॅन अप्रूव्ड नाही, अमुक नाही, तमुक नाही. समजा तुम्ही एखादा प्लॅन पास झाल्यानंतर घर खाली कधी करायचं असतो, घर कधी खाली करायचं असतो, IOD आल्यानंतर. IOD म्हणजे काय, IOD म्हणजे स्कीम ज्या पद्धतीने मंजुरी केलं जातात आणि त्याच्यानंतर नवीन फ्लॅटचं तुमचं करार केलं जातात, त्याच्यानंतरच आपल्याला घर खाली करावं लागतं. खूप सोसायटी किती शिकलेले लोक असतात तरी देखील बिल्डर म्हणून हे मुडकळीत आलेलं आहे, मी आणतो ना, मी ऑलरेडी अर्ज केले, मी मॅनेज करतो ना, तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही घर खाली करा, तुम्हाला 6 महिन्याचा भाडा देतो. लोकांना 6 महिन्याचा भाडा दिसतो आणि मुडकळीत आलेला बिल्डिंग दिसतो म्हणून ते खाली करतात. त्याच्यानंतर बिल्डिंग पडला गेले 2010 ते 2017. ह्या जेव्हा प्लॅन पास न करता एखादा जागा तुम्ही खाली केला असेल, हे तुम्हाला असं रिस्क आहे. म्हणून घर खाली करायच्या अगोदर एकदा तुमचा प्लॅन पास झाला असेल, पूर्णपणे IOD आला असेल, त्याच्यानंतर तुम्ही घर खाली करत असेल, आपला कुठलाही भीती नाही. व्हॉट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, अनलेस अंटिल our plan is fully passed, the plan gets the full sanction with the IOD for the entire 81 square feet or whatever we decide as per the scheme, तोपर्यंत आपलं घर खाली करायचं नसतो. आणि घर त्याच्या अगोदर तुम्ही खाली केलं, हे कधी होतो, एखादा बिल्डिंग रिपेअर व्यवस्थित नाहीये, मुडकळीत आला असेल, लोक घाबरत असतील, ते म्हणतील, बिल्डर पण तसंच तुम्हाला घाबरतो. म्हणजे तुम्हाला सांगतो
की तुम्ही खाली करा ते पडणार, मी जबाबदार नाहीये, कोणी मेलं तर काय होणार, आणि कुठे ना कुठे एक स्लॅब पडतो. ते स्लॅब पडलं की अजून 10 लोक खाली, दुसऱ्या ठिकाणी एखादं स्लॅब पडलं की अजून घर खाली. असं करता करता बिल्डर आणि बाकीचं मी मॅनेज करतो. लोकांना असं वाटतं की बिल्डर असं काय चमत्कार करू शकतो, पूर्ण मॅनेज करतो, असं नाहीये. नियम टाकलेला असतो त्याप्रमाणेच आपल्याला करावं लागतं. तर साहेब असं आहे, तुमच्या प्रश्नाचं एक लाईन मध्ये उत्तर, जोपर्यंत तुमचा प्लान पास होत नाही, घर खाली करायचं नाही, आणि एकदा प्लान पास झालं तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही. कुठलाही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आतापर्यंत जे काही निर्णय आलाय, एकदा प्लान इज पास्ड, वेदर इट इज राईट ऑर रॉंग, अँड यू हॅव टेकन अ डिसिजन अँड इट इज अप्रूव्ड, देन ऑल द बंदी, त्याला आपण म्हणतो चेंज ऑफ पॉलिसी, इज प्रॉस्पेक्टिव्ह. द पॉलिसीज ऑफ ए डेव्हलपमेंट कॅनॉट बी रिट्रोस्पेक्टिव्ह. Okay, so therefore one of the reason where the people had gone to the court, ते बोललेत आम्ही निर्णय घेतला गेला, पण आपल्याला न कळवता त्यांनी बोर्डाने निर्णय घेतला, तरी देखील इट वॉज अ प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय, इट वॉज नॉट अ रिट्रोस्पेक्टिव्ह निर्णय. तरी देखील लोकांनी म्हटलं आम्ही निर्णय घेणं वेळ लागला, असा प्रपोजल दिला होता, आता आम्ही घर खाली केलंय, प्रपोजल का नाही करत, असं म्हणून अडचणीत येऊ शकतात. पण एखादा प्लान पास करून घेतला तर प्लान मध्ये बदल होत नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे प्लान पास होत नाही ते खाली करायचं नाही. आर वी थ्रू? ओके, यस, हो, एक मिनिट. आपण जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा आपण 81,000 रफली आपण एक पोटेन्शियल सांगितलेलं आहे. आमचा जो फ्लॅट आहे त्यामध्ये एक बाल्कनी आहे. ओके, नाव इज दॅट एरिया ऑफ बाल्कनी, are we calculating on the potential or it has to be excluded from the potential? See, right now FSI चं कॅल्क्युलेशन करताना बाल्कनी गृहीत धरला जात नाही. दॅट इज अ फ्री ऑफ FSI. बाल्कनी इज अ फ्री ऑफ FSI. जे अप्रूव्ड प्लान असतात त्याच्यामध्ये बाल्कनी घेतलं जात नाही. FSI मध्ये फक्त इंटरनल घेतलं जातात. 10% ऍडिशनल बाल्कनी असतो ते घेतलं जात नाही. आता तुम्ही त्याच्यामध्ये न जाता तुमचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल कसं गृहीत धरलं जातात. लेट अस अंडरस्टँड दॅट आवर डेव्हलपमेंट पोटेन्शियल इज बेस्ड ऑन द एरिया ऑफ द प्लॉट. तुमचं एरिया ऑफ द प्लॉट किती आहे? 1890 स्क्वेअर मीटर आहे, विच मीन्स नियर अबाउट 20,000 स्क्वेअर फूट प्लस मायनस असेल. त्याच्यावर 3 तुम्ही किती बांधकाम केलं, किती एन्क्रोचमेंट केलं, दॅट इज. बट ऍट द सेम टाइम तुम्हाला समजून घेण्यासाठी पूर्वी FSI 1 होता, ऍडिशनल 10% बाल्कनी होता. बाल्कनी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द पर्पज ऑफ बेनिफिट. प्लॉट पोटेन्शियल FSI is not given on the existing structure. FSI is given on the plot potential, floor space index based on the land. लँडचा एरिया 1 स्क्वेअर फूट असेल, 1 स्क्वेअर फूट तुम्ही अगोदर बांधू शकत होते, आणि 0.1 10% तुम्ही बाल्कनी करू शकते, 1.1 होत होता. आता काय, प्लॉट एरिया तुमचं 20,000 स्क्वेअर मीटर असेल, त्याच्यावर तुम्ही किती बांधू शकतात? 3 टाइम्स. त्याच्या व्यतिरिक्त 35%, पूर्वी 10% होता बाल्कनी, आता तुम्हाला किती दिलंय? 35% दिले. दॅट इज ए फ्री ऑफ FSI. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला जिथे 10% होता आता 35% दिलंय. बिकॉज आता बाल्कनी म्हणजे फ्लॉवर बेड, नीच एरिया, एलिव्हेशन एरिया, थोडस खूप एरिया मागतात आणि ते आतमध्ये करतात, म्हणून त्याला आपण 35% देतो. ठीक आहे? एनी क्वेश्चन? आय थिंक आय शुड प्रोसीड. ओके, आता गव्हर्नमेंटला गाईडलाईन 3 जानेवारी 2009 हे लोक मला विचारतात हे बंधनकारक आहे का? मी असं म्हणेल, खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या प्रोसिजर प्रमाणे गेलात, तुमचं जे काही काम आहे ते सुरळीत होतो. आता प्रश्न येतो की हे डेव्हलपर जेव्हा नेमतो तेव्हा हे पाहिजे का, किंवा सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जात असेल तर हे गरज नाही का? मला असं म्हणायचं की दोन्ही, तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करत असाल किंवा तुम्ही रिडेव्हलपमेंट करून डेव्हलपरला नेमून तुम्ही डेव्हलपमेंट करत असेल, तरी देखील तुम्हाला 3 जानेवारी 2009च्या परिपत्रकाप्रमाणे काम करणं रेकमेंडेड आहे. हे शेवटी गव्हर्नमेंटचं आहे. तर आता प्रश्न आलाय माझ्याकडे की साहेब आपल्याकडे 2 प्रकारचा डेव्हलपमेंट होतो.
तुम्ही जरा मला समजून सांगा हे दोन प्रकारचं डेव्हलपमेंट कसं असतो आणि त्याला काय डेव्हलपमेंट मध्ये रिडेव्हलपमेंट मध्ये दोन प्रकारचा आहे. एक आहे थ्रू दी बिल्डर, दुसरा आहे थ्रू कॉन्ट्रॅक्टर आणि तिसरा आहे सेल्फ डेव्हलपमेंट. तीन प्रकारचा आहे. आणि हे तीन प्रकारमध्ये थोडस मी खुलासा करतो की डेव्हलपमेंट करताना एक तर आम्हाला काही जबाबदारी घ्यायचं नाही. ठीक आहे, प्लॉट पण काही असू द्या, आम्हाला हेडेक नको. आम्ही काय करू, एखाद्या विकासकला बोलू, त्यांच्या टेंडर मागू. टेंडर मागितल्यावर ते किती आम्हाला भाडा देणार, किती रेंट देणार, किती कॉर्पस देणार विचारू. आणि जो जास्त देईल, 10 डेव्हलपर येतात, जो जास्त देईल त्यांना आम्ही नियुक्ती करू, त्यांच्याबरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट करू आणि आम्ही खाली करून बाहेर जाऊ. आणि जेव्हा ते देतील 2 वर्षांनी, 3 वर्ष, 5 वर्षांनी, तर आम्ही घरामध्ये येऊ. ह्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट थ्रू दी डेव्हलपर. इथे कुठलाही जबाबदारी सोसायटी घेत नाही, फक्त एकच जबाबदारी घेतो, डेव्हलपरला कोणाला सिलेक्ट करायचं आणि जो जास्त देतो ते, आणि दुसरं भाडा देत नसेल त्याच्यावर कारवाई करणं, फॉलोअप करणं. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट सोसायटी करत नाही. दुसरं आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. आता कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट मध्ये काय असतो ते मी थोडस नंतर येतो, पण सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये येतो. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे कसं, स्वतः रिडेव्हलपमेंट करणं. आता स्वतः रिडेव्हलपमेंट करायचं म्हटलं ह्याच्यामध्ये 3-4 प्रश्न मला विचारला गेला. कोणीतरी, मला वाटतं तुम्हीच विचारलं असेल, की आउट ऑफ पॉकेट खर्च येतो, बरोबर आहे. तिथे खर्च जास्त होतो, अंडर द टेबल द्यावं लागतं, अप्रुव्हल द्यावं लागतं. हे जबाबदारी कसं होणार, काय होणार, तर ह्याला काय पर्याय आहे आणि याच्यामध्ये नियमामध्ये काय फरक आहे आणि जबाबदारी काय आहे, रिस्क काय, ऍडव्हान्टेज काय, हे सर्व गोष्टी आपण विश्वास, बरोबर आहे. तर सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जरा समजून घ्या. मी तर नेहमी लोकांना सांगतो की एखादा डेव्हलपमेंट करायचं असेल, सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल, अगोदर सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये करता येईल का हे पूर्णपणे तपासला पाहिजे, पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. आणि पूर्णपणे प्रयत्न केल्यावर आपल्याला रिडेव्हलपमेंट मध्ये काय काय अडचण येतो, काय काय नियम आहे, कसं करायचं हे पूर्ण माहिती पडतो. आणि समजा आपल्याला ते सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये करता आला नसेल तर आपण काय करता येईल, कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट मध्ये जाता येईल. कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट समजा आपल्याला त्रास होत असेल, आपण तिसरं डेव्हलपमेंट करू शकतो, शेवटी बिल्डर. समजा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट मध्ये फेल झाला तर आपण कुठे जाऊ शकतो, बिल्डर. पण लोक काय करतात, आम्हाला काय काम करायचं नाही, आम्हाला जबाबदारी घ्यायचं नाही, म्हणून एखादा डेव्हलपरला नेमला, त्याच्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट करायचं असेल, सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल, ते करता येत नाही. तुमच्या लक्षात आला? हा, येतो ना. नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला दिले मी देतो तुम्हाला. तर आपण असं समजून घेऊ की कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट मध्ये आम्ही जवळपास 2 प्रोजेक्ट केलेला आहे मुंबईमध्ये, आम्ही स्वतः केलेला आहे. एक विलेपार्लेला आणि दुसरं आपला भांगूरनगरला, गोरेगावला. आपण विचार करू, पण लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट म्हणजे असं आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रक्रिया आम्ही करायचं. सेल्फ रिडेव्हलपमेंटला काय लागतो मी जरा नंतर सांगतो. तरी देखील सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आपल्याला आपला आर्किटेक्ट नेमायचा आहे, फिजिबिलिटी काढायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा, प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. काय करायचंय, प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायचंय. अप्रूव्ह करून घेतल्यावर त्याचं पूर्ण प्लॅन आमचंच आर्किटेक्ट बघणार, आमचंच इंजिनियर सुपरविजन करणार. फक्त कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट मध्ये एवढंच होणार आहे, तुम्हाला एवढं बांधकाम सोसायटीला करून द्यायचं आहे, एवढं तुम्हाला भाडा द्यायचं आहे, तुम्हाला एवढं कॉर्पस द्यायचं आहे, पण एवढं बांधकाम तुम्हाला विकायला मिळेल. इथे कंट्रोल 50 to 60% कंट्रोल सोसायटीकडे असतो. बिकॉज सोसायटी काय म्हणतो, आम्हाला पैसे नाहीये आईवडी आणायला, आमच्याकडे पैसे नाहीये प्रीमियम भरायला, आमच्याकडे पैसे नाही कन्स्ट्रक्शन सुरुवात करायला. हे सर्व करताना तर सोसायटी एखादा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटला, त्याला विचारायचं तू आपल्याला एवढं बांधकाम करून द्यायचं, एवढा अप्रुव्हल करून घ्यायचंय आणि एवढा भाडा एवढा रेंट आमच्या जनरल बॉडीमध्ये ठरवलं की सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये त्यांना द्यायचं आहे, हे सर्व तुला द्यायचं, हे तू तयार आहे का, आणि हे जे विक्रीसाठी जे एरिया ठेवलंय ते किती रेटने तू घेशील.
तर तो विक्री रेट ठरवतो किंवा मी एवढं बांधकाम करून मी विकणार पण बाकीचं तुम्हाला देतो, म्हणजे दिस इज मिड वे. इट इज समथिंग कॉल्ड पॅकेज डील. तर हे सुद्धा लोक करतात. खूप डेव्हलपर काय करतात, 100 फ्लॅट मध्ये 10 फ्लॅट कॉन्ट्रॅक्टला देतात. ते म्हणजे लॉक अँड की मध्ये मला 90 फ्लॅट बांधून दे, तू 10 फ्लॅट विक पण उर्वरित 90 फ्लॅट मला बांधून दे. ह्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट, जिथे पूर्ण कंट्रोल, जमीनचा कंट्रोल तुमच्याकडे असतो. एक एक फ्लॅटचं विकायचं असेल तर तुमच्याकडून सह्या घ्यावं लागतं सोसायटीकडून, तेव्हा तो विकू शकतो. तो स्वतः विकू शकत नाही. डेव्हलपमेंटमध्ये, रिडेव्हलपमेंटमध्ये एखाद्या बिल्डरला नेमला तर कोण विकू शकतो? बिल्डर विकू शकतो. एखादा फ्लॅट इथे विकायचा असेल सोसायटीनीच विका लागेल, पण त्याला कन्फर्मिंग पार्टी करून जे काय पैसे आहेत ते कॉन्ट्रॅक्टला द्या असं म्हटलं जातात. पण एखाद्या रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपरला दिलं तर डेव्हलपरला विकायचं पण परमिशन आहे, तो मॉर्गेज करायचं पण परमिशन आहे, असा प्रकारचा आहे. तर आपल्याला येस सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये पूर्णपणे काम आपल्यालाच करावं लागतं. ह्याच्यामध्ये 50% प्लॅन अप्रूव्ह करून घेणं, कॉन्ट्रॅक्टर नेमणूक करणं हे सर्व आपल्याकडे आहे. बांधकाम करायचं कॉन्ट्रॅक्टरकडे आहे आणि विकायचं काम विकायचं कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये सर्व कामकाज आपल्याचकडे असणार आणि रिडेव्हलपमेंट मध्ये 100%. सो इन अदर वर्ड्स दिस इज 100% विथ द बिल्डर. इट इज 50-50 म्हणायला हरकत नाही. 50% पूर्ण कंट्रोल आपल्याकडे आहे, फक्त कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडे आहे. आणि सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये 100% सोसायटी आहे. अशा प्रकारचं एक कामकाज आहे. येस, कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंटमध्ये किती सक्सेसफुल झाले ते असे प्रोजेक्ट्स, हा माझा प्रश्न आहे. आणि किती प्रोजेक्ट झाले बेसिकली? आता प्रश्न मला विचारला गेला सेल्फ रिडेव्हलपमेंट किती सक्सेसफुल झालंय. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये किती सक्सेस झालाय? आतापर्यंत 3-4 बिल्डिंग सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये सक्सेस झाला असेल. आता तुम्ही विचारणार माझं सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये किती सक्सेस झालंय, बरोबर आहे. आता आम्ही ऍज अ पीएमसी काम करतो, तर सध्या 2 किंवा 3 मला सांगायला हरकत नाही, 3 आपल्याकडे सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आलेला आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण दिलेला आहे. आम्ही पीएमसी म्हणून काम करतो. एक मुलुंडला आहे, पण त्यांचं अजून नवीन डीपी आल्यामुळे गेल्या 1 वर्षापासून आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, पण आम्ही सुरू केलेलं नाही. लोक तिथे राहतात, त्यांना सांगितलं तुम्ही रिपेअर वगैरे करून घ्या, पूर्णपणे पॉलिसी येऊ द्या, त्याच्यानंतर आपण करू. म्हणून मुलुंडमध्ये एक अजून डिसिजन घेतलेला आहे. 100% लोक 36 मेंबर आहेत, तर आम्ही निर्णय घेतले पण अजून सुरू केलेला नाही. त्याच्यामध्ये 2-3 बिल्डर राहतात, काही इंजिनियर राहतात, डॉक्टर राहतात, तरी देखील त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटचा निर्णय घेतले, पण त्यांनी काम थांबलेलं आहे बिकॉज ऑफ न्यू डीपी. नवीन डीपी येतो, नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूल येतो, त्याच्यानंतर आम्ही करणार. मुलुंड स्टेशनचा जवळ आहे. दुसरा आहे आपला इथे विले पार्लेला, ते सेल्फ रिडेव्हलपमेंट. ते आम्ही त्यांना म्हटलं होतं तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जा. ते बोलत नाही आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये नको, बिल्डरच पाहिजे. आम्ही पीएमसी आहेत, आम्ही काय म्हणणार, ठीक आहे तुम्ही करा. त्याने बिल्डरला नेमलं. बिलीव्ह मी 2 ते 2.5 वर्ष बिल्डरने काही काम केलं नाही. तो म्हणला मी करतो. डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून घेतला, काही पुढे गेलं नाही. त्याच्यानंतर त्याला वाटलं की हे डेव्हलपमेंट मी करू शकत नाही. 10 मेंबरचा 320 स्क्वेअर मीटरचा लहान प्लॉट आहे. त्यांनी आम्हाला एक दिवस सांगितलं की मला आता हे जमणार नाही, माझं मार्केट कंडिशन प्रमाणे मला जमत नाही. त्यांनी परत केलं. ते परत केल्यानंतर हे स्टे आला. कोणाचा स्टे आला? आपला TDR लोड करायचा स्टे आला, म्हणजे आपला डम्पिंग ग्राउंडचा स्टे आला. ते आल्यानंतर आता स्टे लिफ्ट झाला, पण आपल्याला आता करता येत नाही बिकॉज 6 महिन्यापूर्वी TDRचा नियम आला. त्यांचं 6 मीटरचा रोड आहे, तिथे 9 मीटरचा रोड नसल्यामुळे आता तिथे TDR लोड करता येत नाही. तुमचं लक्षात आलं? म्हणजे आता ते रिडेव्हलपमेंट थांबलेलं आहे. आता त्यांनी निर्णय घेतला सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आहे, पण आपल्याला करता येत नाही बिकॉज तिथे TDR लोड करता येत नाही, लोक पैसे काढू शकत नाही. आता मागच्या आठवड्यात मीटिंग झाला, आम्ही म्हटलं तुम्ही रिपेअर करून घ्या, होईल आज नाही तर उद्या कुठे ना कुठे नवीन डीपी मध्ये काही ना काही पर्याय मिळेल, आपण ते बघू. पण आता आपल्याला तेच बिल्डरला दिलं असतं तर तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट केले, सर्व केले, ते वेगळंच. आणि त्यांनी बिल्डरला दिला होता, 2.5 वर्ष त्यांनी थांबला बिकॉज त्यांनी स्वतः तेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं असतं, आम्ही जे सांगतो तेव्हा ऐकलं असतं, कदाचित आजपर्यंत बिल्डिंग झाला असतं एनिहाव. तर आता 2 उदाहरण मी घेतो तुमचं. तुम्ही म्हटलं कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. तुम्हाला एक उदाहरण बांगूर नगरचं मी देतो, हे महत्वाचं आहे. तुम्ही विचारलं म्हणून मला सांगणं अतिशय गरजेचं आहे. 91 मेंबर सोसायटी 10 वर्षापासून ते रिडेव्हलपमेंट करायचा विचार करत होते.
3 कमिटी बदलले, 2दा ऍडमिनिस्ट्रेटर आले 10 वर्षामध्ये. का? वेगळे वेगळे लोक, 5 बिल्डिंग आहे आणि त्यांना रिडेव्हलपमेंट करणं एवढा सोपं नव्हतं. शेवटी कमिटी माझ्याकडे आलेत, साहेब तुम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, बिकॉज आमच्या असोसिएशन मध्ये 30,000 गृहनिर्माण संस्था मेंबर आहेत. कुठल्याही दर दिवस एक दोन सोसायटीचं रिडेव्हलपमेंटच्या अडचण घेऊन आपल्याकडे येतात. ते सुद्धा आपल्याकडे आलेत. ते बोलले साहेब आमचं रिडेव्हलपमेंट असं असं बिल्डरला सिलेक्ट करला जातो, तर कुठे न भांडण होतो, कमिटी डिझॉल्व्ह होतात आणि असं होतं तसं होतं. मी म्हटलं ठीक आहे, एक काम करूया, आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट जाऊ. ते बोले आपको पागल तो नहीं हुआ आप? मैं तो आपको ये बता रहा हूँ, हमारा सोसाइटी में 10 साल हो गया, रीडेवलपमेंट का हम सोच रहे हैं, हर बार कमिटी बदलता है, एडमिनिस्ट्रेटर आता है और रीडेवलपमेंट बिल्डर के साथ नहीं होता है, और आप हमको बोल रहे हैं कि यू वांट टू गो फॉर सेल्फ डेवलपमेंट. आई थिंक यू हैव गॉट मैड. आई सेड डू वन थिंग, यू हैव कम टू मी टू अ डॉक्टर, लेट मी डायग्नाइज इट. तुम्ही मला 50,000 द्या सुरुवातीला आणि मी सोसायटीमध्ये येतो, मीटिंग घेतो. मीटिंग घेतलं, असंच मीटिंग घेतलं, प्रत्येकाला विचारलं काही सरदारजी लोक होते, ते म्हणत साहेब आम्ही फर्स्ट बिल्डिंग मध्ये आहे, आम्हाला असं म्हटलं गेलं की हे बिल्डर सिलेक्ट केल्यावर फेस वाईज डेव्हलपमेंट होणार, आमचं 2 बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 डिमॉलिश केलं जाईल, 3रा आणि 4था 5वा तसंच राहील. म्हणजे समजा उद्या रिडेव्हलपमेंट नाही झाला, आमचं बिल्डिंग गेलं तर आम्ही तयार नाही, ते दुसरं बिल्डिंग तोडा, आमचं नंतर फेस वाईज करायचं आहे, बिल्डिंग नंबर 5 पासून या. म्हणजे हे एक झालं. दुसऱ्याला विचारलं, ते म्हणतात साहेब आम्हाला कुठलं बिल्डिंग कुठे मिळणार आहे माहिती नाहीये, किती एरिया मिळतो ते माहित नाही, 20% 25% म्हणतात, तर वी डोंट हॅव. थर्डला विचारलं तर आमच्या कमिटीमध्ये ट्रान्सपरन्सी नाहीये, मिनिट्स नाहीये, रेकॉर्ड नाहीये, हे आपल्या बिल्डरला घेऊन येतात. मी सर्व ऐकलं. म्हणजे एक काम करूया, आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट देऊ. ते म्हणलं सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट व्हॉट इज दिस. आय एक्सप्लेन. 2-3 मीटिंग घेतलं. त्याच्यानंतर बिलीव्ह मी 100% 91 members agreed for the self development. It took me 6 months to explain them. How many months? 6 months. मी त्यांना एवढंच म्हटलं की आमचा आर्किटेक्ट. ते बोलले ठीक आहे, आर्किटेक्ट मी दिला. ते बोलले प्लान तयार करू. आम्ही प्लान तयार केलं. पूर्ण 5 बिल्डिंग तोडला जाईल आणि मध्ये एक टॉवर केलं जाईल. त्या टॉवर मध्ये ए विंग आणि बी विंग असणार आणि त्याच्यामध्ये कसं काय होणार पूर्णपणे प्लान तयार केलं. 3-4 मीटिंग घेतला. आर्किटेक्टने समजून सांगितलं दिस इज हाऊ द बिल्डिंग इज गोइंग टू बी, दिस इज हाऊ द एरिया यू विल गेट एव्हरीथिंग, आणि वी विल क्रिस्टलाइज द एरिया. आम्ही एरिया क्रिस्टलाइज केला, सर्व केलं. एव्हरीबडी एग्रीड 100% एग्रीड फॉर द रेंट, 100% एग्रीड फॉर द कॉर्पस. मी म्हटलं ह्याच्यावरती आलं तर तुम्हाला फायदा आहे, पण एवढं मिनिमम रेंट, मिनिमम कॉर्पस आणि एवढं तुम्हाला मिनिमम एरिया, एवढं करून आम्ही प्लान तयार केलं. आर्किटेक्ट आमचंच होता. आम्ही म्हटलं डेव्हलपमेंट कंट्रोल बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आता आम्ही टेंडर काढू. कशासाठी? कॉन्ट्रॅक्टर नेमण्यासाठी. कशासाठी? कॉन्ट्रॅक्टर नेमण्यासाठी. तर लोक बोलले कोणी येणार नाही, आमचं एवढं मोठं बिल्डिंग आहे, आमचा आर्किटेक्ट, आमचा इंजिनियर, आम्ही सर्व करणार आहे आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरला आम्ही नेमणार आहोत, तर कुठला कॉन्ट्रॅक्टर येणार? कोणी येणार नाही. म्हणजे हरकत नाही, येऊ द्या, आपल्याला प्रयत्न तर करायचा आहे. यू हॅव हायर्ड मी, लेट मी ट्राय. बिलीव्ह मी, नियरली 36 डेव्हलपर्स केम, इन्क्लुडिंग रुस्तमजी सारखा डेव्हलपर तिथे आला, बिकॉज दॅट इज अ व्हेरी गुड एरिया भांगूर नगर. तर माइंड स्पेस तिथे आहे जवळपास आणि चांगला एरिया आहे. व्हेरी गुड डेव्हलपर्स केम. त्यांना एवढंच आमचा टेंडरमध्ये अट होता, इट इज अवर आर्किटेक्ट, अवर इंजिनियर अँड अवर प्लान, अँड यू हॅव टू इम्प्लिमेंट दिस प्लान व्हॉट इज अटॅच्ड, अँड यू कॅनॉट चेंज द आर्किटेक्ट बिकॉज द आर्किटेक्ट इज अपॉइंटेड बाय द society, engineer is appointed by the society, advocate, everybody is the society. You have to implement this plan. Implement करताना तुम्हाला एवढा एरिया तुम्हाला विकायला मिळेल. आमचा कॉर्पस एवढा आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती कॉर्पस देऊ शकतात सांगा, पण तुम्हाला हे विकायचं असेल तरी सोसायटी परमिशन देईल तेव्हा तुम्ही विकू शकतात. असं पद्धतीने आम्ही टेंडर तयार केलं. 36 डेव्हलपर्स केम. शेवटी शॉर्टलिस्ट 5 डेव्हलपरला केलं. आज ते बिल्डिंग जवळपास तयार आहे. दॅट इज डन अंडर कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. तुमच्या लक्षात आलं असेल. देअर व्हॉट वी डीड, अजूनही आर्किटेक्ट सोसायटीज आहे, इंजिनियर सोसायटीज आहे, बांधकाम सोसायटी सुपरवाइज करतो. फक्त पैसे आणणं आणि फ्लॅट विकणं काम कोणाचं आहे? कॉन्ट्रॅक्टरचं आहे. बट ही दे आर ऑफकोर्स डेव्हलपर आहे, पण त्यांना असं आम्ही परमिशन दिलं. तर तिथे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट आहे. कळलं सर? सो भांगूर नगरचं तुम्ही चेअरमॅन सेक्रेटरीला भेटू शकता, जाऊन बघू शकतात. आज 14-15 मजल्यापर्यंत झालेला आहे.
कदाचित एखाद्या वर्षामध्ये त्यांना ताबा मिळेल. दुसरं 10 लोक होते, सर्व रिटायर्ड लोक. त्याच्यामध्ये एक होता सीए, तो एक मल्टीनॅशनल मध्ये सीएफओ होता, चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याला माझ्यावर खूप विश्वास होता. ते आले, ते बोलले प्रभू साहेब आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचंय. मी म्हटलं आपण रिडेव्हलपमेंट करू, काही हरकत नाही. लोकांनी किती एरिया देतो असं बोलले. ते बोलले 10%, बिकॉज त्यांचा प्लॉट कमी 450 स्क्वेअर मीटर होता, एकदम लहान होता, सुभाष रोडवर तेजपाल स्कीम मध्ये आहे. ते बोलले 10% 12% देतात. म्हटलं एक काम करूया, आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आहोत. ते बोलले आमच्याकडे लोक तयार नाही आहेत, काही लोकांना बायपास झालेला आहे, कसं होईल. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये करू. आणि तुम्हाला एरिया जे आहे आज ते 10% देतात, 20% देतात, मी तुम्हाला 30 ते 35%, 40% पर्यंत घेऊन जातो. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला डबल एरिया देऊ. ते बोलले प्रभू साहेब तुम्ही म्हणत असेल आम्ही करू, पण मी म्हटलं डेव्हलपर अपेक्षा करण्यापेक्षा आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये गेलं तर चांगलं होईल. दे एग्रीड. वी अपॉइंटेड an architect, we prepared the plan, everybody accepted the plan, 100% people accepted the plan. त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट साठी जाहिरात केल्यावर चांगला डेव्हलपर तिकडचं 2-3 आलेत. एक डेव्हलपरला त्यांनी शॉर्टलिस्ट केला, बिल्डिंग दिला. बिलीव्ह मी, बिकॉज द आर्किटेक्ट वॉज अवर्स, इंजिनियर्स वॉज अवर्स. सो काय झालं, 18 महिन्यामध्ये ते सोसायटी उभे राहिला. लहान प्लॉट होता. 18 महिन्यामध्ये उभे राहिल्यानंतर महत्वाचा त्यांना ओसी मिळाला. आज लोक तिथे राहतात फक्त बिकॉज दे वेंट विथ द सेल्फ रिडेव्हलपमेंट ऍज अ कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण आता थोडस बदली करू. विकणारा कोण, 4च फ्लॅट विकायला मिळत होता. कॉन्ट्रॅक्टला सांगितलं हे 4 फ्लॅट तुम्ही 1-2 महिन्यांनी विका. त्याच्यानंतर तुम्ही एवढा कॉर्पस आम्ही ठरवलेला आहे, एवढा एरिया ठरवलेला आहे, एवढा आम्हाला द्या. दे एग्रीड. We'll give you this much area, we'll give you this much corpus, we'll give you this much rent and allow us to sell 4 flats. We did that as a contract development. आणि तो विकासक होता, डेव्हलपर होता, तरी देखील तो आला बिकॉज पार्लाच होता. आणि आम्हाला वाटलं की, आणि तो आर्किटेक्ट जो होता तो सुद्धा त्यांना पटवून दिला त्यांनी की मला तुम्ही ओळखतात ना. हो ओळखतो, चांगला तुम्ही चांगला करतात म्हणून हरकत नाही. सो दिस वे इफ यू अपॉइंट युअर ओन आर्किटेक्ट इट इज इझी फॉर गोइंग. इफ नॉट सेल्फ रिडेव्हलपमेंट, कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट मध्ये दोन्ही मी सक्सेसफुल तुम्हाला दाखवून देऊ शकतो. आणि तिसरा प्रश्न येतो की सेल्फ रिडेव्हलपमेंट का करायला पाहिजे. तुम्हाला दिसतो का, दिसतोय तुम्हाला. कॅन यू रीड इट. थोडस कठीण होतो का, कॅन यू रीड. ओके. आपल्याला कदाचित माहिती असेल पूर्वी ह्या रिडेव्हलपमेंट किंवा बिल्डरचं विकासक आणि डेव्हलपमेंट करायचं अगोदर लोक कॅन्टीन मध्ये भेटायचं. एखादा बीएमसी एम्प्लॉईज त्यांच्या कॅन्टीन मध्ये भेटायचं, किंवा आरबीआय एम्प्लॉईज, नाबार्ड एम्प्लॉईज, पोस्ट बॅक्स एम्प्लॉईज, पोस्ट एम्प्लॉईज, सिमेंट्स एम्प्लॉईज, LNT एम्प्लॉईज, हे कॅन्टीन मध्ये भेटायचं. एखादा चीफ प्रमोटर नेमायचा. त्याच्यानंतर काय म्हणायचं, बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज, एखादा चीफ प्रमोटर नेमायचा, एक जमीन घ्यायचं. जमीन घेतल्यावर आर्किटेक्ट नेमायचा, कॉन्ट्रॅक्टर नेमायचा, लोन घ्यायचं 80%, 20% PPF मधून कॉन्ट्रीब्युट करायचं, असं घर बांधायचं. माहिती आहे ना. जवळपास मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये 10,000 बिल्डिंग असा प्रकल्प केलेला आहे. मी गेले 3 वर्षापूर्वी असं 2 बिल्डिंग अंधेरीमध्ये आम्ही केलंय, विरा देसाई रोड मध्ये. एक आर्मी लोकांचा होता, एक स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज होता. त्यांना जमीन कोणी दिलं, गव्हर्नमेंटनी कन्सेशन रेटने दिला. त्याच्यानंतर आर्किटेक्टला नेमला, कॉन्ट्रॅक्टर नेमला, कॉन्ट्रीब्युशन काढला. 40-45 लाखामध्ये त्यांना 2 बेडरूम 3 बेडरूम फ्लॅट झालेला आहे. कुठे, अंधेरी सारख्या एरियामध्ये. आणि हे सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये झालेलं आहे. असं सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला माहिती असेल, आर्किटेक्ट नेमायचा, कॉन्ट्रॅक्टर नेमायचा, स्वतःचं बांधकाम करायचं. आता पूर्वीचं सेल्फ डेव्हलपमेंट आणि आताचं सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये काय फरक आहे साहेब, मला काय फरक दिसतोय तुम्हाला. आता जमीन तुमचं स्वतःच आहे. तिथे तर चीफ प्रमोटर तुम्ही काय म्हणायचं, सांगायचं तुम्ही 10% घ्या, 80% कर्ज घ्या, त्याच्यानंतर MOU करा, त्याच्यानंतर लँड घ्या. इथं तर लँड तुमच्याच नावावर आहे. ह्याचं परमिशन देणारा माडा सुद्धा आपल्याकडे आहे. माडा सुद्धा परमिशन देतो. 3 FSI ठरलेला आहे. तर काय अडचण आहे, फक्त एवढंच अडचण आहे, तुम्हाला घर सोडून जायचं आहे. पूर्वी ओपन प्लॉट होता, आता तुम्हाला घर सोडून जायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, भाडा पाहिजे. भाडा सुद्धा आता मुंबई बँकेची एक स्कीम आहे. मुंबई बँकेच्या काय स्कीम आहे, कदाचित तुम्ही टीव्ही मध्ये ऐकलं असेल, न्यूजपेपर मध्ये
वाचलं असेल, मुंबई बँक जवळपास 85% ऑफ द टोटल प्रोजेक्ट कॉस्ट तुम्हाला काय देतो, लोन देतो. 11.5 ते 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि 7 वर्षाचा रिपेमेंट पिरियड आहे आणि तुमचं जे विक्री होणारा जागा आहे त्याच्यात ते गहाण ठेवतात आणि तुम्हाला पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर नेमायचं संधी देतात आणि पूर्ण प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन ते स्वतः एक पीएमसी नेमतात, ते सुद्धा त्याचं देखभाल करतात. म्हणजे तुमचा स्वतःचा पीएमसी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, बँकेचा स्वतःचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, पैसे व्यवस्थित होतो की नाही होतो ते बघतात. तुमचा जोपर्यंत प्लान सँक्शन होत नाही, काय होत नाही, प्लान सँक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्बर्समेंट होत नाही. पण एकदा प्लान सँक्शन झाला तर पूर्ण 85% तुम्हाला डिस्बर्समेंट करतात. म्हणजे 2 पीएमसी ह्याच्यासाठी बँक कर्ज देतो तुम्हाला, कर्ज देताना ते बघणार की तुमचं बिल्डिंग व्यवस्थित आहे का, प्लान व्यवस्थित झालाय का, हे नाही का. म्हणजे जो पैसे देतो तो सुद्धा आपला 12% रेंट इंटरेस्ट घेत असेल, जेवढे पैसे तुम्हाला देतात त्याच्यावर. पण पैसे बरोबर युनियन होतो की नाही होतो, तुमचं बांधकाम व्यवस्थित झालं की नाही बघितण्यासाठी त्यांच्या एम्पॅनल्ड कन्सल्टंट ते बघतात. त्याच्या व्यतिरिक्त आमचं पीएमसी पण बघणार ना, आमचा आर्किटेक्ट आहे, आमचा इंजिनियर आहे, ते सुद्धा बघतील. असं पण 2 पीएमसी तुम्हाला बँकेचा पीएमसी विदाउट एनी रेंट, विदाउट एनी फीस तुम्हाला मिळतो आणि आपला स्वतःचा पीएमसी आहे. येस, They appoint a PMC only to safeguard their interest, their money. साहेब एक समजून घ्या, जो डेव्हलपर येतो, डेव्हलपरचं काय हे आहे, हेतू काय आहे, प्रॉफिट करणं, बरोबर आहे. आणि बँकेचा हेतू काय आहे, जो पैसे मी दिलेला आहे ते सुरक्षित असावा एक. आणि जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर खर्च करत नाही, बांधकाम होत नाही, तोपर्यंत तो डिस्बर्समेंट करत नाही. म्हणजे डिस्बर्समेंट करायचं अगोदर बँकेचा पीएमसी बघणार, एवढं त्यांनी खर्च केलं का, एवढं झालंय का, जोपर्यंत त्यांनी बांधकाम म्हटलेलं केलंय का. आता समजा तुम्हाला म्हाडासाठी प्रीमियम भरायचंय, तुम्ही म्हाडाचा एखादा काय दिलं, एखादा तुम्ही डिमांड नोटीस दिला तर बँक डायरेक्ट त्याला पेमेंट करणार, म्हणजे तुम्हाला सेफ झाला. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला जेव्हा पेमेंट करायचं त्यांच्या पीएमसी येणार, बघणार त्यांनी प्लिंथ केलंय का, प्लिंथ मध्ये किती द्यायचं होतं, आम्हाला 2 कोटी द्यायचं, ठीक आहे 2 कोटी सँक्शन करा, रिलीज करा. पण त्यांचं सेफ ते बघणार, पैशाचा बरोबर युनियन झाला की नाही. तुमचं कमिटी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त फेरफार करू शकणार नाही, बिकॉज तुमचं सुद्धा पीएमसी आहे, तुमचं कमिटी आहे, आपलं सर्व सँक्शन झाल्यावर बँकेचा पीएमसी बघणार, त्याच्यानंतर रिलीज होणार. म्हणून आपल्याला 2 एजन्सी त्याच्यावर संरक्षण करण्यासाठी ते मिळेल. म्हणून एक मिनिट, तर आपल्याला पूर्वीचं जे होता फक्त डेव्हलपर का आलेत, डेव्हलपर ह्याच्यासाठी आलेत समजून घेऊ. पूर्वीचं 10,000 बिल्डिंग मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट झाला असेल, डेव्हलपर का आलेत, डेव्हलपर ह्याच्यासाठी आलेत, ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही नेमायचं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने हे बघितलं, जागा आमच्या नावाने करून घेतलं, सोसायटीला जागा मिळणार नाही, शेवटी आम्हाला सोसायटीला आमच्याकडून जागा घ्यावा लागेल, आमचा रेट त्यांना मिळू शकतो असं म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनं एक होर्डिंग, जे बिल्डर आहे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर व्हायचा होता म्हणून त्यांनी जागा घेतला, लॅक ऑफ लँड झाला, काही चीफ प्रमोटरनी चिटिंग केलं, विश्वासघात करायला गेला, लॉट ऑफ ट्रस्ट झाला, लोकांमध्ये अविश्वास व्हायला लागला. आमचंच कमिटी मेंबर, आमचंच काय म्हणतात त्याला बीएमसी मध्ये काम करणारा व्यक्ती तो कदाचित गावाकडे बंगलो बांधला आमचे पैसे घेऊन. म्हणून असा अविश्वास जेव्हा निर्माण झाला तेव्हा ते कन्स्ट्रक्शन बिल्डिंग सुरू झाला. नाही तर सेल्फ डेव्हलपमेंट इज व्हेरी गुड. पण आपण असं बघतो, तुमचा प्रश्न घेतो एक मिनिट. तर आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट का गरज आहे? एक, जसं मी म्हटलं की लॉस ऑफ ट्रस्ट अँड फेथ विथ द डेव्हलपर. आज तुम्ही मला सांगा, तुम्हाला डेव्हलपरवर विश्वास आहे का? खरं सांगा, तो आहे का? किती लोकांना डेव्हलपरवर विश्वास आहे? जरा हात वरती करा बघू. कोणालाही नाही. का नाहीये? रिझन असं आहे की प्रॉफिट इज द मोटो. तो जेव्हा इथे येतो, मी एक उदाहरण सांगितलं, नवस्वप्न रंजन सोसायटी नाव पण सांगतो, तुम्ही त्या कमिटीवाल्यांना भेटा. 2.5 वर्ष त्यांनी त्या रिडेव्हलपमेंट थांबवलं, जोपर्यंत त्याला वाटलं की हे प्रॉफिट होईल, पुढे रेट वाढणार, हे वाढणार, ते वाढणार. जेव्हा तेव्हा वाटलं रेट वाढत नाही, ते कामं होऊ शकत नाही,
मला जास्त करावं लागेल, मी तर सोशल वर्क करत नाही, ह्या भाषेने तो बोलला. आय एम नॉट डुईंग अ सोशल वर्क. माझं स्टॅम्प ड्युटी 5 लाख रुपये खर्च केला होता, ते गेलं हरकत नाही, पण मी सोसायटीचं NOC दिलं आणि रिडेव्हलपमेंट त्यांनी कॅन्सल करून घेतलं. मला असं म्हणायचं की डेव्हलपर प्रॉफिटसाठी येतो. ज्या दिवस त्याला वाटलं की प्रॉफिट नाहीये तो पुढे जातो.